येस. ग्रेट ग्रेट. येस. ओके. चलो. मेसेज थांबवायचे आहेत. सगळ्यांनी मेसेज थांबवायचे आहेत. ओके. आपण थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. प्रोफेशन, लोकेशन ह्या दोन गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपण आपल्या वेबिनारमध्ये थोडंसं पुढे जात आहोत आणि पुढे जात असताना सगळ्यात पहिलं आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते ह्या वेबिनारचे उद्दिष्ट आहे. ओके. बघा, ह्या वेबिनारची ना काही महत्वाची उद्दिष्ट आहेत, ते प्रथम समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं उद्दिष्ट तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके. ही प्रमुख चार उद्दिष्टे आहेत आणि ह्या चार उद्दिष्टांना घेऊन आपण आजचा वेबिनार अटेंड करणार आहात. ओके. एक गोष्ट लक्षात घ्या, हे मी सुरुवातीलाच का क्लिअर करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जो वेबिनार आहे हा कुठलाही मोटिवेशनल वेबिनार नाहीये. ओके. हा जो वेबिनार आहे याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला सेल्स मार्केटिंग मी सांगणार नाहीये, किंवा आपण असं म्हणूया की कुठले प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार नाहीये. ओके. कुठली स्कीम तुम्हाला मी सांगणार नाहीये. तर अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत की आजच्या विद्यार्थ्यांचं भविष्य. ओके. ते भविष्य आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक समुपदेशक म्हणून आपण कशा पद्धतीने कार्य करू शकतो आणि त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने आपलं अर्थार्जन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या वेबिनारमध्ये समजून घ्यायच्या आहेत. ओके. सो ही चार उद्दिष्टे अतिशय महत्वाची आहेत, ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी काय करणार आहे, क्लिअर करणार आहे. ओके. आता ह्या वेबिनारचे काही नियम आहेत ते देखील समजून घ्या. सगळ्यात पहिला नियम, एअरफोनचा वापर करा. दुसरं, नोटबुक आणि पेन घ्या. काही महत्वाच्या गोष्टी मी सांगणार त्या तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे एका जागावरती स्थिर थांबा. ओके. तेही खूप महत्वाचं आहे, कारण का तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल, माझा आवाज, माझा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर ऐकायला येईल. त्याच्यानंतर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या लिहून ठेवा आणि शेवटी विचारा, आधी मध्ये विचारू नका. काय होतं ना मित्रांनो, 3 वर्ष झाली मी वेबिनार घेतोय, म्हणजे कोरोना, लॉकडाऊन, त्यानंतर सगळेच आपण ऑनलाईन मध्ये आलो आणि ऑनलाईन मध्ये आल्याच्या नंतर आपण 3 वर्ष झाली बघता बघता, आणि ह्या 3 वर्षामध्ये मी अनेक वेबिनार घेतलेले आहेत. सो अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही आधीमध्ये प्रश्न विचारता आणि जेव्हा आधीमध्ये मी तुम्हाला प्रश्नाची उत्तर देत बसतो, तेव्हा आपला वेबिनार भरकटण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, वेबिनार लांबण्याची शक्यता असते. ओके. म्हणजे वेळेत वेबिनार संपणार नाही. सो माझी नेहमी एक विनंती असते की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, प्रत्येक शंकेचं निरसन होईल. ओके. पण कधी, शेवटी. आणि म्हणून आधीमध्ये कुठल्याही प्रश्नाला मी प्रतिसाद देणार नाही, गैरसमज नसावा. ओके. मी आत्ताच क्लिअर करतोय. मग हा वेबिनार किती मिनिट चालणार आहे, तर 90 मिनिटांपर्यंत आपला हा वेबिनार चालणार आहे. प्रयत्न करू आपण त्याच्या अगोदर संपवण्याचा, पण मिनिमम 90 मिनिट्स आपल्याला हा वेबिनार अटेंड करायचा आहे. कारण का, स्टुडंट सायकोलॉजी सारखा विषय आपण असा 5-10 मिनिटांमध्ये नाही समजून घेऊ शकत. येते लक्षात. सो हे वेबिनारचे नियम आहेत. वेबिनारचे उद्दिष्ट तुम्हाला कळाले, वेबिनारचे नियम तुम्हाला कळाले. आता थोडक्यात आपण समजून घेणार आहोत की या संपूर्ण 90 मिनिटांमध्ये आपण काय शिकणार आहोत. सगळ्यात पहिलं जे शिकणार आहोत ते म्हणजे वेबिनार मध्ये की आजच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे का, किंवा आपण असं म्हणू शकतो की समुपदेशन ही काळाची गरज आहे का. ओके. त्याच्यानंतर समुपदेशन क्षेत्रात व्यवसाय संधी आहे का, विद्यार्थी समुपदेशक कसं बनायचं, नोकरी सांभाळून हे कसं करायचं, मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी पण समुपदेशक बनता येतं का, कायदेशीर प्रॅक्टिस करू शकतो का, आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं, आणि प्रवेश प्रक्रिया. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, ह्या वेबिनारमध्ये समजून घ्यायच्या आहेत. क्लिअर सगळ्यांना. बघा, आपला जो कोर्स असतो त्या कोर्स बद्दल, प्रवेश प्रक्रिया, त्याचं ड्युरेशन्स, त्याचं सिलेबस, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण प्रथमतः आपण हे समजून घेणार आहोत की ह्याची खरंच गरज आहे का. ओके. म्हणजे ज्या पद्धतीने आपण हे कार्य हाती घेतलेलं आहे की तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम संरक्षक पाहिजेत, पण हे का पाहिजेत, कशासाठी पाहिजेत, हे प्रथमतः आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ओके. सो वेबिनारचे उद्दिष्टे समजली, वेबिनारचे नियम समजले, आणि वेबिनारमध्ये काय शिकाल हे समजलं. ओके. आता या वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक प्रामाणिकपणे सगळ्यांना प्रश्न विचारतोय. ओके. आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने द्यायचं आहे. ओके. बघा, आज आपल्या समाजामध्ये आपण अनेक विद्यार्थी पाहतो. ओके. सर, त्या विद्यार्थ्यांना खरंच आज काउन्सिलिंगची गरज आहे का, हो की नाही, येस ऑर नो, काय सांगाल फास्ट. ओके.
आज आपल्या समाजामध्ये आपण अनेक विद्यार्थ्यांना पाहतो. सो त्या विद्यार्थ्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? येस ऑर नो? याच्यामध्ये मला उत्तर द्यायचं आहे. ओके, फास्ट फास्ट, येस ऑर नो, काय सांगाल? फास्ट मध्ये उत्तर द्यायचं आहे. येस. ओके, ग्रेट. ज्योती मॅडम म्हणतात येस, दिलीप सर म्हणतात येस. ओके. ओके, ग्रेट. छान. ओके. येस. ओके, ग्रेट 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 ग्रेट. छान. येस. येस. 100%. फडके प्रीती म्हणतात 100%. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. सचिन सर म्हणतात इट्स नीडेड. ओके, ठीक आहे. ग्रेट ग्रेट. ओके, धन्यवाद धन्यवाद. ओके, धन्यवाद. येस, अंकुश सर म्हणतात येस, नक्कीच. ओके. कसं आहे ना, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वेबिनारमध्ये व्यक्त होणं खूप खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कारण का तुम्ही जर व्यक्त झालात तर मी हा विषय तुम्हाला अजून छान पद्धतीने समजून सांगेन. ओके, त्यामुळे तुम्ही व्यक्त होणं खूप खूप गरजेचं आहे. ओके, चलो ग्रेट. खूप लोकांचे माझ्या मेसेज आलेले आहेत. जवळपास मला 45 लोकांनी मेसेज केलेले आहेत की येस सर. ओके, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे आणि शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. ओके, बघा, आजच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे का, असा मी प्रश्न केला होता आणि त्या प्रश्नावरती अनेक लोकांनी उत्तर दिलं की येस. आता ही गरज नक्की का आहे, कशामुळे ही गरज भासते, ह्या गोष्टी आता आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या. ओके, सो बी रेडी सगळेजण. आपल्या मेन विषयाला आपण काय करत होता, सुरुवात करत आहोत. ओके, आय होप की तुम्ही सगळ्यांनी वही पेन घेऊन बसलेले असाल. आणि वही पेन घेऊन बसलेले असाल तर नक्कीच इथून पुढचा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला जे जे इम्पॉर्टन्स वाटेल ना ते ते तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, किती जण वही पेन घेऊन बसलेत त्यांनी येस टाईप करायचं आहे. बघूया किती जण वही पेन घेऊन बसल्यात. मी ग्रुपमध्ये वेळोवेळी टाकलं होतं की वही पेन घेऊन बसणं खूप गरजेचं आहे. किती जण वही पेन घेऊन बसल्यात? तुमच्यासाठी बघा, माझ्यासाठी काहीच नाहीये, बरोबर आहे की नाही, कारण का तुमचा अमूल्य असा वेळ तुम्ही ह्या वेबिनारमध्ये देत आहात. ओके, सो त्याचं काहीतरी व्हॅल्यू झालं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि ते व्हॅल्यू तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही या वेबिनारमधून काही गोष्टी समजून तुम्ही नोट डाऊन कराल. ओके, सो ग्रेट. मला जवळपास 10 लोकांचे मेसेज आलेले आहेत की येस सर म्हणून. ओके, ग्रेट ग्रेट तुम्हाला सगळ्यांना. ओके, चलो, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आता आपण समजून घेऊया की आजच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज नक्की का आहे. कारण का आपण लहानाचे मोठे झालो. ओके, आपला जो काळ होता त्यावेळेस असं काही होतं का, त्यावेळेस असं काय होतं का की काउन्सिलिंग वगैरे, काउन्सिलर वगैरे असं काहीच नव्हतं. म्हणजे आपल्याला हा कन्सेप्टच माहिती नव्हता काउन्सिलिंगचा. ओके, पण आज आपण बघतो की काउन्सिलिंग ही गरज आहे, काळाची गरज आहे. कोरोना नंतर तर खरंच खूप काय म्हणतात, अवेअरनेस खूप झालेला आहे. आणि बऱ्याच पालकांचे फोन येतात की सर आमच्या मुलाला काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, त्याची कारण अनेक आहेत. सो मग आज समुपदेशनाची गरज का आहे या टॉपिकवरती बोलत असताना मी एक वाक्य तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं ते. ओके, सक्षम व सुदृढ भारत बनवायचा असेल तर आजच्या मुलांवरती काम करा, असं डॉक्टर अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे. आणि ते अतिशय महत्वाचं आहे. ओके, अतिशय महत्वाचं आहे. आणि हे आजच्या मुलांवरती काम करण्याची जबाबदारी जी आहे ती आजच्या पालकांवरती आहे. ओके, पण आजच्या पालकांवरती जरी जबाबदारी असली तरी पण आजच्या पालकांच्या काही रियालिटीज, वास्तव आपण आता इथे समजून घेणार आहोत. ओके, काय रियालिटी आहे आजच्या पालकांचं, तर आजच्या पालकांची रियालिटी बघा तुमच्या समोर आहे. ओके, ऍक्च्युली योगेश चव्हाण यांचं हे चित्र आहे, बोलकं चित्र आहे, अतिशय बोलकं चित्र आहे. त्यांना हॅट्स ऑफ की त्यांनी अतिशय बोलकं चित्र काढलेलं आहे. एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलं होतं, मला आवडलं म्हणून मी ते आपल्या वेबिनारमध्ये घेतलेलं आहे. ओके, सो काय आहे आजच्या पालकांचं वास्तव, तर बघा, एक मुलगा आहे तो आपल्या आजीला विचारतो की आजी आजी, रोज रात्री आपल्या घरी एक बाई आणि पुरुष येतात आणि सकाळी गायब होतात, ते कोण आहेत? आणि आजी काय म्हणते, ते तुझे आई बाबा आहेत, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतात. बघा मित्रांनो, हे ना वास्तव आहे आणि हे वास्तव आपण नाकारू शकत नाही, नाही नाकारू शकत. काय झालंय की वाढती महागाई, वाढती बेरोजगारी आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे शिक्षण महागलं आहे, आरोग्य सेवा महागलेली आहे, दैनंदिन गरजा वाढलेल्या आहेत, त्या देखील महागल्या आहेत. ह्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करताना काय झालंय की दोघांनाही घराच्या बाहेर पडणं हे गरजेचं झालेलं आहे. ओके, आणि मग दोघेही घराच्या बाहेर पडलेले असल्यामुळे
प्रॉब्लेम असा झालाय की मुलांसाठी जो क्वालिटी टाइम पाहिजे तो क्वालिटी टाइम पालकांना मिळत नाहीये. इथे लक्षात काय झालंय की दोघी स्पर्धेमध्ये आहेत. माझी पर्सनल लाईफ, माझी पर्सनल स्पेस, माझा गोल, माझे गोल्स, माझं अचिव्हमेंट, माझं करिअर, माझं स्टेटस, ह्या माझ्यामध्ये काय झालेत, हे दोघी अडकलेले आहेत आणि त्यामुळे मुलांसाठी जो क्वालिटी टाइम पाहिजे ना तो देता येत नाहीये आणि यामुळेच आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. इथे लक्षात तुमच्या हे वास्तव आहे. आणि मला सांगायला खूप वाईट वाटेल की पूर्वी हे फक्त शहरी भागांमध्ये होतं, पण आता आता हे खेडेगावी पण झालेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे तालुका जिल्हा लेवलला पण ह्या गोष्टी बघायला मिळतात की पालकांकडे मुलांसाठी पाहिजे तेवढा वेळ नाहीये. ओके, अजून काय वास्तव आहे तर बघा, सोशल मीडियाचा अतिवापर. ओके, हे पूर्वी शहरी भागांमध्ये जास्त होतं, पण आता खेडेगावी तालुका जिल्हा लेवलला पण हे जास्त वाढलंय, कारण का आता कोरोना नंतर, लॉकडाऊन नंतर अँड्रॉइडचा वापर हा वाढला. ओके, आणि प्रत्येक खेडोगावी म्हणा, तालुका जिल्हा लेवलला म्हणा, की हे सगळं पोहोचलं. ओके, आणि मग झालं असं नाही ते की अँड्रॉइडचा वापर वाढल्यामुळे संवाद जो आहे ना, तो संवाद नात्यामधला कमी झाला. ओके, मोबाईलच्या अतिवापरामुळे संवाद जो होता नात्यामधला तो कमी झाला आणि याच्यामुळे पण बऱ्याच गोष्टी घडतात. ओके, एक वाक्य सांगतो, पटलं तर लिहून घ्या, की संवाद हे वाहत्या झऱ्यासारखं असणं गरजेचं आहे. ओके, संवाद हा कसा असला पाहिजे, वाहत्या झऱ्यासारखा असला पाहिजे, कारण का झरा जोपर्यंत वाहतोय तोपर्यंत त्यातलं जे पाणी आहे ते शुद्ध असतं, निखळ असतं, स्वच्छ असतं आणि पिण्याजोगी असतं. म्हणजे आमच्या कोकणामध्ये झऱ्याचं पाणी आजही पितात लोक, मीही पितो. ओके, पण जर का हा वाहता जरा थांबला, ओके, तर त्याचं रूपांतर डबक्यामध्ये होतं. लक्षात घ्या. ओके, आणि एकदा का त्याचं रूपांतर डबक्यामध्ये झालं की त्या पाण्याचा ताबा जनावरं घेतात, कीटक घेतात. ओके, सेम तसंच नात्यामध्ये आहे, की नात्यामध्ये जोपर्यंत संवाद आहे तोपर्यंत ते नातं कसं आहे, स्वच्छ आहे, निकळ आहे. ओके, त्या नात्यामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. पण ज्या दिवशी त्या नात्यामधला संवाद थांबेल, ओके, तेव्हा त्या नात्याचं रूपांतर डबक्यामध्ये होईल आणि मग त्या नात्याचा जो ताबा आहे, कंट्रोलिंग आहे, ते बाहेरचे लोक घेतील. ओके, आणि हे प्रमाण आता वाढलंय. ओके, काय झालंय, घरामध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप झालेत आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती संवाद साधला जातो की आज मी घरी उशिरा येणार आहे. ओके, आज मी घरामध्ये जेवायला येणार नाहीये, उद्या सकाळी मला लवकर जायचंय, किंवा आज मी मित्राकडे झोपतोय, मैत्रिणीकडे झोपतोय. म्हणजे ह्या गोष्टी आता व्हॉट्सअपला सुरू आहेत आणि समोरासमोर जेव्हा येतात तेव्हा मात्र संवाद नाहीये. लक्षात घ्या, हे अतिशय वाईट आहे. ओके, बरं, एकाच घरामध्ये बसलेले असताना देखील मुलगा आहे समजा व्हॉट्सअपवरती, आई आहे इंस्टाग्रामवरती किंवा युट्यूबवरती, वडील आहेत फेसबुकवरती. ओके, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कुठे आहे, सोशल मीडियावरती एंगेज आहे. अगदीच काही नाही तर एखादी शॉर्ट फिल्म बघणं, वेब सिरीज बघणं किंवा अगदी गेम खेळणं, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये काय एंगेज आहे. आणि त्याच्यामुळे हा संवाद कुठेतरी कमी होत चाललाय. आणि म्हणूनच आज तुम्हाला जर तक्रार बघायला मिळत असतील की पालक सांगतात की मी कितीही माझ्या मुलाला काही सांगत आहे तो ऐकत नाहीये. ओके, पण बाहेरच्याने सांगितलं तर तो ऐकला जातो किंवा तो ऐकतो. म्हणजे आम्ही काही सांगितलं तर आम्ही दुश्मन, पण बाहेरच्याने सांगितलं तर तो मित्र. मग हे का होतं, कशामुळे होतं, कारण का आता त्याचा जो ताबा आहे तो कोणाच्या हातामध्ये, आता बाहेरच्यांच्या हातामध्ये आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे जोपर्यंत नात्यामध्ये संवाद आहे तोपर्यंत प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ह्या सगळ्या भावना आहेत. लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी त्या नात्याला संवाद थांबेल तेव्हा त्या नात्याचा ताबा सुटला जाईल. बघा ना, आपण आपल्या मुलीला लहानाची मोठी करतो, हाताच्या पुढ्यासारखा सांभाळतो, स्वतःच्या पायावरती उभं करतो. आणि एक वेळ अशी येते की एखादा मुलगा तिच्या आयुष्यामध्ये येतो आणि त्या मुलासाठी ती काहीही विचार न करता, आपल्या आई वडिलांचा काहीही विचार न करता ती पळून जाते. कसं काय शक्य आहे, विचार करण्यासारखं. लक्षात घ्या. ओके, सो कधीही लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो की जर नातं टिकवायचं असेल ना तर त्या नात्यामध्ये संवाद हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि तो संवाद कधीही थांबू नका. पण आज वास्तव असं आहे की नात्यामधला हाच संवाद थांबलेला आहे आणि म्हणून आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, विषय जास्त लांबवत नाही, थोडक्यात तुम्हाला मी सांगतो.
की ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण का आपल्याला काउन्सिलिंग करायचं आहे. ओके, सो एका काउन्सिलरला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे की आजच्या पालकांचं नक्की वास्तव काय आहे. ओके, आजच्या मुलांना नक्की काउन्सिलिंगची गरज का आहे, कशामुळे आहे, असं काय घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, सो आपण 2 पॉईंट बघितले. पहिलं कुठलं बघितलं, की आजच्या पालकांकडे मुलांसाठी क्वालिटी टाइम नाहीये, आणि दुसरं म्हणजे की आजचे पालक सोशल मीडियाचा अतिवापर करतात, त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद नाहीये. ओके, हे दुसरं कारण बघितलं. तिसरं कारण, आजच्या पालकांना असं वाटतं की आमच्याकडे तर वेळ नाहीये, कारण का आम्ही दिवस रात्र दोघी एंगेज असतो, सो आम्ही आमच्या मुलाला खूप चांगल्या क्लासेसमध्ये ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे, जिथे लाख रुपये डोनेशन भरलेलं आहे किंवा फी भरलेली आहे. आम्ही आमच्या मुला चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे. सो आम्ही आमच्या जबाबदारीतून बाहेर पडलोय. ओके, म्हणजे काय, की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजे चांगलं शिक्षण आणि चांगलं करिअर होईल, अशी आजच्या पालकांची समजूत आहे. सो मला तुम्हा सगळ्यांना एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे, की तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर आहे? येस ऑर नो, काय सांगाल? म्हणजे आजच्या पालकांना जे वाटतं की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर होईल, या मताशी तुम्ही सहमत आहात का? जर सहमत असाल तर येस टाईप करा, सहमत नसाल तर नो टाईप करा. बघा, तुम्ही ना वेळोवेळी व्यक्त व्हा, कारण हा कुठलाही मोटिवेशनल वेबिनार नाही, अतिशय महत्वाचा असा विषय आहे. आपण एका जबाबदारीवरती बोलत आहोत. म्हणजे मी नेहमी सांगतो की काउन्सिलर बनून एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणं ही जबाबदारी आहे, लक्षात घ्या. आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. सो प्रामाणिकपणे हा वेबिनार अटेंड करा. ओके, संपूर्ण फोकस वेबिनारकडे द्या. ओके, कारण का खूप महत्वाचा विषय आहे. सो काय वाटतं बघा, मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. बघा, हा जर वेबिनार मोटिवेशनल असता तर मी तुम्हाला खूप छान छान माल मसाला लावून खूप मोटिवेट केलं असतं. ओके, किंवा माझी जी बोलण्याची जी पद्धत आहे ती पण मी बदलली असती, पण मला ना तुम्हाला त्या लेवलला नाही काही एक्सप्लेन करायचं. कारण एक जबाबदारी स्वीकारत असताना ती जबाबदारी त्याच पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, आणि म्हणून मी या लेवलला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजवतोय. ओके, सो प्रश्न असा आहे की आजकालच्या पालकांना जे वाटतं चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजे चांगले शिक्षण होय किंवा करिअर होय, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तर याच्यावरती अनेक लोकांनी मेसेज केलेला आहे की नो म्हणून. ओके, चलो, ग्रेट. म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे अटेंड करत आहात. सो ग्रेट तुम्हा सगळ्यांसाठी. ओके, इथे माझं उत्तर तुम्हाला मी सांगतो की माझंही उत्तर तेच आहे की नो. ओके, कारण बघा, मी माझा अनुभव सांगतो. माझं गाव मुक्कामपुष्ट पांगारी, तालुका महाड, जिल्हा रायगड. ओके, म्हणजे मी कोकणातला आहे, लहानाचा मोठा कोकणात झालो, संपूर्ण शिक्षण गावी झालेलं आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी मीडियम मध्ये. ओके, आणि 5 मे 2003 मी मुंबईमध्ये आलो. आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतरचा हा प्रवास आतापर्यंत, म्हणजे आता तुमच्या समोर जो आहे तो हा संपूर्ण प्रवास आहे. ओके, सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मला कधीच कुठली अडचण आलेली नाहीये. ओके, मला चांगली शाळा किंवा वाईट शाळा असं मला कधीच काही वाटलं नाही. कोचिंग क्लास तर मला प्रकार हा माहितीच नाही, कारण का मुंबईमध्ये जेव्हा मी प्रथमतः आलो तेव्हा मला माहिती पडलं की कोचिंग नावाची पण एक इंडस्ट्री आहे की जिथे करोड रुपयाची उलाढाल होते. ओके, तोपर्यंत कोचिंग क्लास शिकवणे हा प्रकार आमच्या गावी नव्हताच. सो मला काय वाटतं माहितीये का, की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस असं काहीच नसतं. ओके, कुठलीही शाळा, कुठल्याही क्लास हा प्रत्येक जण आपल्या पद्धतीने 100% प्रयत्न करत असतो. कारण का तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास 175 शाळा फिरलेलो आहे. स्वामी विवेकानंद संस्थेच्या जवळपास 150-200 शाळा फिरलेलो आहे मी. ओके, आतापर्यंत जवळपास 1500+ कोचिंग क्लासेसमध्ये मी प्रोग्राम घेतलेले आहेत. तुम्ही जर का सुरुवातीला इंट्रोचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये माझे प्रोग्राम झालेले आहेत. सो माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोच आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. चांगली शाळा, चांगला क्लासेस सगळे प्रयत्न करतात. पण इथे एक गोष्ट मिसिंग आहे. ओके, ती खूप गरजेची आहे, आणि ती म्हणजे चांगलं शिक्षण. ओके, प्लस चांगले संस्कार इज इक्वल टू चांगलं करिअर. इथे लक्षात हा फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घ्या, मी काय म्हणतोय ते, की चांगलं शिक्षण म्हणजे चांगली शाळा, म्हणजे कुठलीही शाळा, कुठल्या क्लासेस चांगलं शिक्षण देईलच, त्याबद्दल काही शंका नाही. पण त्या चांगल्या शिक्षणाबरोबर त्या मुलाला चांगले संस्कार मिळणं हे देखील खूप गरजेचे आहेत. आणि ते जर त्याला मिळाले तर नक्कीच त्याचं जे करिअर आहे ते चांगलंच होणार आहे. ओके, आणि हे चांगले संस्कार हे आई वडिलांकडूनच दिले जातात.
ओके, ते कुठल्याही दुकानामध्ये, कुठल्याही हॉस्पिटलला किंवा कुठल्या शाळेमध्ये मिळत नाहीत. ओके, सो अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे आणि तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. माझ्याकडे अनेक पॅरेंट्स येतात आणि ते सांगतात की सर, मी माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला चांगलं एज्युकेशन देऊ शकत नाही किंवा मोठ्या मोठ्या डिग्रीमध्ये त्याला मी प्रवेश घेऊन देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना एवढंच सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, फक्त चांगले संस्कार द्या. तुमचा मुलगा, तुमची मुलगी नक्कीच चांगलं करिअर करेल, त्याची तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये. ओके, सो हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की चांगलं शिक्षण, ओके, प्लस चांगले संस्कार इज इक्वल टू चांगलं करिअर होईल. सो हे वास्तव आहे की चांगले संस्कार आजच्या मुलांना मिळत नाहीत, म्हणून आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. बघा, आपण विषय भरकडवत नाहीये, आपण त्याच पॉईंटवरती आहोत की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का आहे, त्यामागची कारणं काय हे आपण अभ्यासतो आहोत. ओके, आता अशा पद्धतीने ना आजच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्यात. ओके, आणि म्हणून त्यांचं भविष्य समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण का ते गोंधळलेले आहेत, ते कन्फ्युज आहेत. ओके, त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देण्याची गरज आहे. ओके, आणि यासाठीच आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने समुपदेशकांची अतिशय गरज आहे. ओके, मग मला आहे ना कुठून कुठून फोन येतात, नागपूर, गोंदिया, इकडे चंद्रपूर, त्याच्यानंतर इकडे नाशिक, जळगाव, पाचोरा, कुठून कुठून फोन येतात की सर, माझ्या मुलाचा असा असा प्रॉब्लेम आहे की तो अभ्यासाला बसत नाही, आणि बसला तरी तो त्याची कन्सिस्टन्सी नसते, सातत्य नसतं. ओके, तो ढ झालाय, पर्सेंटेज काही मिळतात, तो घरी उलट बोलतो, चिडचिड करतो, रागवतो, बरोबर की नाही, मोबाईलचं व्यसन लागलंय, सतत मोबाईलमध्ये असतो, गेम खेळतो, म्हणजे अनेक तक्रारी असतात आजकालच्या पालकांच्या. ओके, आणि मग त्याचं काउन्सिलिंग करायचं आहे. ओके, सो प्रॉब्लेम कुठे होतो, मी आहे डोंबिवलीमध्ये, मुंबईमध्ये. ओके, सो मी त्यांना सांगतो की ठीक आहे, माझं सेंटर मुंबईमध्ये आहे, डोंबिवलीमध्ये आहे, तुम्ही येऊ शकता, मला भेटू शकता, मी तुमच्या मुलाचं काउन्सिलिंग करेन, बरं माझी फी पण कमी आहे. पण प्रॉब्लेम असा होतो की तिथून मुंबईमध्ये येणं, राहणं, खाणं पिणं त्या पालकांना परवडत नाही, इथे लक्षात. आणि म्हणून आपण जो प्रयत्न करतो आहोत किंवा आपण जी चळवळ हाती घेतली आहे, ती चळवळ काय आहे की आपल्या त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या शहरामध्ये तिथल्या पालकांना, तिथल्या विद्यार्थ्यांना तिथेच समुपदेशन उपलब्ध करून देण्याची चळवळ आपण हाती घेतलेली आहे. ओके, की जेणेकरून नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिवर्तन आपण घडवू शकतो. ओके, कारण का आज बघा ना, आज तुमच्या आजूबाजूला अनेक कोचिंग क्लासेस आहेत, अनेक स्कूल आहेत, अनेक कॉलेजेस आहेत, अनेक इन्स्टिट्यूट आहेत. आज लाखो करोडच्या संख्येने विद्यार्थी आहेत आपल्या आजूबाजूला. ओके, आणि ह्या प्रत्येक विद्यार्थ्याला काउन्सिलिंगची गरज आहे. पण तितके समुपदेशक आपल्याकडे आहेत का, तर अजिबात नाही आहेत. म्हणजे मुंबई, पुणा हा जर शहरी भाग तुम्ही जर सोडलात, ओके, तर बाकी ठिकाणी अजूनपर्यंत समुपदेशन हा विषयच माहिती नाही. ओके, की समुपदेशन म्हणजे नक्की काय किंवा असं पण काहीसं असतं हे त्यांना माहिती नाहीये. सो आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, जसं मी मगाशी पण दाखवलं, आता परत एकदा दाखवतो, कारण का बरीचशी मंडळी नवीन आलेली आहे. आपला प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे की आपण तालुका, जिल्हा, शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवतोय, आणि आमचे अनेक सक्षम समुपदेशक हे प्रामाणिकपणे काम करत आहेत, चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांचं नाव, नंबर, पत्ता तुम्ही सगळे युट्यूबला बघू शकता. ओके, सो माझा एक प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना आता, की अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये एक सक्षम समुपदेशक म्हणून काम करण्यासाठी तयार आहात का? जर तयार असाल तर चॅटबॉक्स मध्ये येस टाईप करायचं आहे. ओके, फास्ट. जर तयार असाल तर चॅटबॉक्स मध्ये येस टाईप करायचं आहे. ओके, इथपर्यंत विषय सगळ्यांना समजला. आपण काय बघितलं आतापर्यंत, की आजच्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज नक्की का आहे, त्यामागची कारणं काय आहेत, ही कारणं आपण आतापर्यंत पाहिलेली आहेत. ओके, मग आता आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की खरंच आजच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे, पण त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी आपल्या समाजामध्ये समुपदेशक नाही आहेत. ओके, आणि मग जर तुम्ही ह्या गोष्टी करायला तयार असाल तर तुम्हाला येस टाईप करायचं आहे, असं मी इथे सांगितलेलं आहे. ओके, फास्ट. येस, ग्रेट ग्रेट. ओके, हे काम करण्यासाठी किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करायचं आहे. ओके, एक सक्षम समुपदेशक म्हणून आज दिशाहीन झालेल्या, भरकटलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देण्यासाठी किती जण तयार आहेत, किंवा समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी किती जण तयार आहेत, किंवा स्वार्थातून परमार्थ करण्यासाठी किती जण तयार आहेत. अर्थात याचे आपल्याला पैसे घ्यायचे आहेत,
फुकट करायचं नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एक काउन्सिलर म्हणून जेव्हा काम कराल तुम्ही, तेव्हा त्याची तुम्हाला फी घ्यायची आहे, मानधन घ्यायचं आहे. ते कसं काय ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. पण हे करण्यासाठी इच्छा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की इच्छा तिथे मार्ग, आवडते सवड. सो ही इच्छा किती लोकांना आहे ही काम करण्याची. त्यांनी येस टाईप करायचा असा मेसेज केला होता आणि जवळपास 65 लोकांनी मेसेज केला की येस सर. ओके, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ग्रेट. ओके. बघा, अतिशय महत्वाचं आहे हे सगळं समजून घेणं. बघा, इथे ना मी एक अभिप्राय दाखवतो. आपले बरेच अभिप्राय आहेत, पण त्यातले काही छोटे मोठे अभिप्राय आपण थोडस बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला नक्की काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय ते. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता नलावडे, संस्थापक संस्कृती विद्यालय बीड व माजी बालकल्याण समिती अध्यक्ष बीड. या दोन्ही क्षेत्रात काम करताना मला मुलांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. मी 2022 मध्ये दुर्गा एज्युकेशन मुंबई डॉक्टर ज्ञानेश्वर सपकाळ सरांचा हा कोर्स केला. मुलांचं समुपदेशन या कोर्समुळे मला झालेला फायदा मी आपल्यासमोर सांगणार आहे. न्यायपीठावरचा अध्यक्ष असताना व माझी शाळा चालवत असताना मला मुलांमध्ये नेमकं काय बोललं काय पाहिजे, मुलांना कसं बोललं गेलं पाहिजे, त्यांच्याशी कसा संवाद साधला गेला पाहिजे याचं कौशल्य डॉक्टर सपकाळ सरांनी त्यांच्या या कोर्समध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. मी मुलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना, पालक असोत, शिक्षक असोत व सामाजिक क्षेत्रातले अन्य मंडळी असोत, या सर्वांना विनंती करेल की हा कोर्स तुम्ही नक्की करा. कारण या कोर्समुळे आपले विचार, आपली दिशा आणि आपल्या कामाला कोणत्या पद्धतीने आपले काम केले पाहिजे या सर्वांचा एक चांगला ताळमेळ आपल्या कामामध्ये येतो. मी डॉक्टर सपकाळ सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो. ओके. सो कळलं की हे काम कसं करायचं, याचे स्किल्स, याचे टेक्निक्स, याचे टूल्स, याचे फॉर्म्युले, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवत असतो. ओके. सो हे शिकण्यासाठी किती जण तयार आहेत असा मी प्रश्न केला आणि अनेक लोकांनी येस टाईप केला. ओके. सो इथून पुढे व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घ्या की हे कसं शिकायचं. ओके. सो बघा, जर तुम्हाला हे प्रामाणिकपणे कार्य करायचं असेल समाजामध्ये, ओके, तर त्यासाठी आपला हा अभ्यासक्रम आहे. ओके. मग ह्या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं ना, ते प्रथम समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, आपला हा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं टॉपिक जो तुम्हाला शिकवला जातो तो म्हणजे समुपदेशन. ओके. की समुपदेशन म्हणजे नक्की काय, समुपदेशकासाठी काही महत्वाचे नियम, आजच्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज का आहे, आपल्या समाजामध्ये समुपदेशकांची गरज का आहे आणि समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते. बऱ्याच वेळा काय होतं ना माहितीये का, की समुपदेशन म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की मोटिवेट करणं, तर हे साफ चुकीचं आहे. बघा, मोटिवेशन डझन वर्क असं मी नेहमी म्हणतो. मोटिवेशन एक दिवस असतं, 2 दिवस असतं, 3 दिवस असतं. सो मोटिवेशन डझन वर्क. आज मुलगा अभ्यास करत नाहीये. ओके. आज मुलगा सतत मोबाईलमध्ये असतो, त्याला व्यसन लागलंय. ओके. तर याला मोटिवेट करून काय फायदा आहे का? अजिबात फायदा नाही, लक्षात घ्या. त्याचा रूट काय तो शोधून काढणं खूप गरजेचं आहे. त्याच्या रूटवरती त्याला योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एक वाक्य सांगतो, ते सगळ्यांनी लिहून घेऊ शकता की इफ यू वॉन्ट फूड देन यू मस्ट वर्क ऑन रूट, असं इंग्लिशमध्ये म्हटलं होतं. म्हणजे एखाद्या झाडाकडून जर का आपल्याला चांगली फळं पाहिजे असतील, फुलं पाहिजे असतील, तर त्या झाडाच्या फांदींवरती खत पाणी टाकून काहीच फायदा नाहीये. ओके. तसंच जर का आपल्याला एखाद्या मुलाचं काउन्सिलिंग करून त्याला स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फेअर, फोबिया याच्यातून बाहेर काढायचं असेल, सुसाईड अटेम्प्ट मधून बाहेर काढायचं असेल, त्याला ऍडिक्शन मधून बाहेर काढायचं असेल, त्याला मोबाईल ऍडिक्शन मधून बाहेर काढायचं असेल, तर आपल्याला त्याच्या रूट वरती काम करणं गरजेचं आहे. इथे लक्षात. ओके. त्याला वरवर मोटिवेट करण्यात काही अर्थ नाहीये. मग ते रूट वरती काम कसं करायचं हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके. की समुपदेशन म्हणजे नक्की काय. तुम्हाला काही महत्वाचे नियम आहेत शिकवले जातात. माझ्याकडे अनेक सायकोलॉजीचे विद्यार्थी आहेत. एम ए सायकोलॉजी, बी ए सायकोलॉजी, ओके, त्याच्यानंतर MSW, PhD इन सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी. ते जेव्हा कोर्स करतात ना, तेव्हा ते एकच सांगतात की सर, आतापर्यंत सायकोलॉजीचा इतका अभ्यास केला, पण जे नियम तुम्ही आम्हाला शिकवलेत ना, ते आम्हाला कुठे शिकायला नाही मिळाले. ओके. सो त्याचं कारण फक्त तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण असं आहे की गेली 17 वर्ष मी प्रॅक्टिकली हे काम करतोय आणि प्रॅक्टिकली काम करत असताना जे काय अनुभव माझ्या गाठीशी आहेत, त्या अनुभवातून मी हे नियम तयार केलेले आहेत आणि म्हणून ते ऍप्लिकेबल आहेत, लक्षात घ्या. ओके. सो हे तुम्हाला देखील शिकवलं जातील, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. त्यानंतर बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतो की सर, समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते म्हणजे नक्की काय.
समुपदेशन समुपदेशन आहे असं नाहीये मित्रांनो, त्याचे पण काही प्रकार आहेत. किती कोणते हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पाया भक्कम केला जातो, कारण का 7 मजली बिल्डिंग जर बांधायची असेल तर 1 मजला खाली खोदावा लागतो. तसंच तुम्हाला जर का तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक म्हणून मला घडवायचं असेल तर तुमचा पाया भक्कम करणं खूप गरजेचं असतं. ओके. सो समुपदेशन हा विषय तुम्हाला प्रथमतः शिकवला जातो. त्याच्यानंतर पुढे मुलं व पालक यांचे नातेसंबंध कसे सुधारायचे, म्हणजे एक समुपदेशक म्हणून आपण स्टुडंट अँड पॅरेंट यातलं जे रिलेशनशिप आहे ते कसं सुधारायचं. बरं, याची खरंच गरज आहे का, काय वाटतं तुम्हाला? येस ऑर नो मध्ये टाईप करा. आज रिलेशनशिप काउन्सिलिंग, विद्यार्थी आणि पालक यांच्या रिलेशनशिप काउन्सिलिंगची खरंच गरज आहे का? येस ऑर नो मध्ये टाईप करायचं आहे फास्ट. येस ऑर नो काय सांगाल? तुमच्या माहितीसाठी सांगतो की गेली 17 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. ओके, माझ्या सेंटरला जवळपास 10 वर्ष झाली. डोंबिवलीमध्ये माझं सेंटर आहे. मी सुरुवातीला सगळं दाखवलं तुम्हाला. बरेचसे पालक येतात आणि सांगतात की सर, आम्हाला मूल झालंच नाही असं आता आम्ही समजतो. ओके, आम्हाला मूल झालेलंच नाही असं आम्ही आता समजतो. ओके, बरेचसे विद्यार्थी जे आहेत, मुलं जे आहेत, ते सांगतात की आम्हाला ह्या जगात कोणच नाहीये. ओके, बरीचशी मुलं वडिलांचं नाव लावत नाहीत, आईचं नाव लावतात. ओके, मला वडील नाही आहेत. ओके, असं स्पष्ट सांगून मोकळे होतात. बरीचशी मुलं स्पष्ट सांगतात की आमच्या आई वडिलांनी आम्हाला फक्त एवढंच सांगावं की आम्ही तुमचा सांभाळ करू शकत नाही, आम्ही आज घर सोडायला तयार आहे. ओके, मागच्या 2 आठवड्यापूर्वीची माझ्याकडे केस आली होती. 11वीचा विद्यार्थी. ओके, आणि त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या आई वडिलांनी फक्त मला एवढंच सांगावं की तुझा सांभाळ आम्ही करू शकत नाही, मी आज माझी बॅग भरून घर सोडायला तयार आहे, मी माझं बघीन काय करायचं ते. ओके, सो काय झालंय माहितीये का, विद्यार्थी पालक यांचा जो नातेसंबंध आहे ना, ते दिवसेंदिवस बिघडत चाललंय, लक्षात घ्या. आणि ते इतकं बिघडत चाललंय ना, टोकावरती चाललंय. म्हणजे लिटरली मुलं वडिलांवरती हात उचलतात, मारतात देखील. ओके, इथपर्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे. हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण आम्हाला माहिती आहे, कारण गेली 17 वर्ष आम्ही हेच काम करतोय समुपदेशात. सो म्हणून विद्यार्थी आणि पालक यांच्यातले जे नातेसंबंध आहे ना, ते दिवसांदिवस विखुरलं गेलेलं आहे, बिघडत चाललेलं आहे. तर ते सुधारणं खूप गरजेचं आहे. आणि ते कसं सुधारायचं एक काउन्सिलर म्हणून, हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. मग कुठले फॉर्म्युले वापरायचे, कुठले टूल्स वापरायचे, कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, ओके, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाईल. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा. आज विद्यार्थी सहज आपण बघतोय की आत्महत्या करतोय. पूर्वी आत्महत्याचं प्रमाण कमी होतं, पण आता आत्महत्याचं प्रमाण वाढलंय. का? कारण का स्वतःवरचा आत्मविश्वास गमावून बसल्याच्या नंतर हे विद्यार्थी काय करतात, स्वतःला संपून घेतात. मग हा आत्मविश्वास गमावणं हे देखील खूप भयंकर आहे. आणि म्हणून तो आत्मविश्वास कसा वाढवायचा हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं, की जेणेकरून तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवाल आणि त्याचा जीव वाचवाल, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर निर्णय क्षमता कशी वाढवायची, वर्तणूक समस्या कशा सोडवायच्या, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय कसं ठरवायचं, विद्यार्थ्याची अभ्यासाची आवड कशी निर्माण करायची, करिअर कोणतं व कसं निवडायचं, निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी कसं व्हायचं, विद्यार्थ्याची परीक्षेची भीती कशी घालवायची. ओके, आज तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी खूप अभ्यास करतो, पण परीक्षेची भीती असल्यामुळे तो जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये जातो, पेपर जेव्हा त्याच्या हातामध्ये येतो, पेपर जेव्हा तो वाचतो, त्याला सगळं माहिती असतं, म्हणजे सगळा त्याने अभ्यास केला असतो. पण पेपर लिहायला गेला की त्या पेपरमध्ये त्या उत्तराची पहिली ओळ काय होती, का पहिला शब्द काय होतो, तेच तो विसरतो. म्हणजे सुरुवात कशी करायची हेच तो ब्लँक होतो. कारण का, त्यांनी तो स्ट्रेस घेतलेला असतो. कसला? परीक्षेचा. सो मग विद्यार्थ्याची परीक्षेची भीती कशी घालवायची, तो स्ट्रेस फ्री कशी एक्झाम देऊ शकतो, यासाठी एक समुपदेशक म्हणून आपण कशा पद्धतीने काउन्सिलिंग करू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलं जातं. आणि हे सगळं कसं शिकवलं जातं, तर मानसशास्त्राच्या आधारे. ओके, आपला बेस काय? सायकोलॉजी, मानसशास्त्र, लक्षात घ्या. ह्या मानसशास्त्राच्या माध्यमातून काय टूल्स, टेक्निक्स, काय फॉर्म्युले आपण वापरणार आहोत, ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया आपण. विद्यार्थ्याची अभ्यासाला एकाग्रता कशी वाढवायची, कारण का बऱ्याच लोकांचं तक्रार आहे, बऱ्याच पालकांची, की सर हा 5 मिनिटं अभ्यासाला बसतो,
5 मिनिटांनंतर उठतो, बाथरूमला जातो, 5 मिनिटांनंतर उठतो, पाणी प्यायला जातो, 5 मिनिटांनंतर उठतो, किचन मधून काहीतरी खायला जातो, 5 मिनिटांनी उठतो, टीव्ही बघतो, 5 मिनिटांनी उठतो, मोबाईल बघतो. म्हणजे याचं सातत्यच नाहीये. ओके, अभ्यासामध्ये त्याची एकाग्रताच नाहीये. ती वाढवायची आहे. कशी वाढवायची? येस, एक काउन्सिलर म्हणून तुम्ही त्याला काय करू शकता, मदत करू शकता. त्यानंतर अतिशय भयानक पॉइंट्स, मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं. 100पैकी 100 पालकांची तक्रार आहे की आमच्या मुलाचा मोबाईल सोडवा, तुमची जी काय फी असेल ती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आता दिव्यामधली एक काउन्सिलिंग मी हँडल करतोय, 2 सिटिंग झालेल्या आहेत. एक मुलगी रात्री 2-2 वाजेपर्यंत अंथरुणामध्ये मोबाईलमध्ये असते. ओके, आणि तिची सकाळ कधी होते, दुपारी 12 वाजता. ओके, विचार करण्यासारखं आहे, चुकीचं आहे ना हे. ओके, म्हणजे आज त्या मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय ह्या विद्यार्थ्यांकडून. ओके, बरं, तुम्हाला अजून एक केस मी सांगतो की सध्या आहे ना, ही जी मुलं आहेत ती सेक्शुअल कंटेंट जास्त बघतात. जी कॉलेज गोईंग जी विद्यार्थी आहेत ना, विद्यार्थी दोन्ही पण सेक्शुअल कंटेंट जास्त बघतात आणि त्याचे दुष्परिणाम खूप होत आहेत, लक्षात घ्या. सो याच्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात. कारण का हे खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. मोबाईल इंटरनेटचा योग्य वापर होणं खूप गरजेचं आहे. पण आज अतिशय वाईट परिस्थिती अशी आहे की त्याचा दुरुपयोग केला जातोय. ओके, मागे एक मी केस हँडल केली होती की आईने मुलीचा मोबाईल चेक केला आणि त्या मुलीचा मोबाईल चेक केल्याच्या नंतर त्या मोबाईलमध्ये चुकीचे सेक्शुअल व्हिडिओ बघितलेले दिसले. लिटरली आईच्या पायाखालची जमीन सरकली, लक्षात घ्या. ओके, मग त्याने लगेच वडिलांशी डिस्कस केलं ते मुलीच्या, की असं असं आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये दिसलं. मग दोघेही एज्युकेटेड होते. त्यांनी लगेच गुगलला सर्च केलं की बेस्ट काउन्सिलिंग सेंटर इन कल्याण डोंबिवली. आणि मग त्यांनी मला फोन केला की सर, तुमचा गुगलला मी नंबर पाहिला, सो मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. म्हटलं काय झालं, तर असं असं आहे की कोरोना लॉकडाऊन याच्यामध्ये सगळंच ऑनलाईन झालं होतं आणि त्याच्यानंतर आता ऑफलाईन स्कूल चालू झाली. आणि ऑफलाईन स्कूल चालू झाल्याच्या नंतर तिला मी कोचिंग क्लासला ऍडमिशन घेऊन दिलं आणि कोचिंग क्लासला ऍडमिशन घेऊन दिल्याच्या नंतर मोबाईलची रिक्वायरमेंट आली की मोबाईल पाहिजे, कारण का सगळं आजकाल ऑनलाईन अपडेट मिळतं. सो आम्ही तिला मोबाईल घेऊन दिला, तोही EMI वरती घेऊन दिला. पण त्या मोबाईलचा अशा पद्धतीने चुकीचा वापर आमची मुली करते. सो प्लीज तुमचं मार्गदर्शन पाहिजे म्हणून. ओके, सो त्यांच्या 3 सिटिंग झाल्या त्या मुलीच्या आणि त्या पालकांच्या. 3 सिटिंग मध्ये आपण ते सगळा प्रॉब्लेम क्लिअर केला. सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ना, की एक सक्षम समुपदेशक म्हणून तुम्हाला हे शिकवलं जातं की मोबाईल इंटरनेटचं जे काय आहारी गेलेली ही जी तरुण पिढी आहे किंवा जे विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने बाहेर काढू शकता, कुठले टूल्स टेक्निक्स वापरू शकता, कुठले फॉर्म्युले वापरू शकता आणि कशा पद्धतीने त्यांना आपण बाहेर काढू शकतो, हे सगळं तुम्हाला जे शिकवलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. अजून अतिशय महत्वाचा टॉपिक तुम्हाला हे शिकवलं होतं तो म्हणजे ताणतणावातून बाहेर कसं काढायचं. तुम्हाला माहिती अटॅकचे प्रमाण आता वाढलेत. ओके, अटॅकचे प्रमाण वाढलेत. आत्ताच एक नवीची मुलगी, तिला पण अटॅक आला आणि वाढले. हा अटॅक काय येतो, जास्त प्रमाणात स्ट्रेस घेतला ना विद्यार्थ्यांनी की त्याला अटॅक येतो, लक्षात घ्या. ओके, आणि हे खूप घातक आहे की पूर्वी हा प्रमाण कमी होता, पण आता याचं प्रमाण वाढलंय की विद्यार्थी स्ट्रेस घेतो आणि त्या स्ट्रेस मधून काय करतो, स्वतःला संपवून घेतो. आयदर तो सुसाईड करतो, आयदर त्याला अटॅक येतो. ओके, म्हणजे केतकी माटेगावकर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. प्राजक्ता आपली टाइमपास मधली, तिच्या चुलत भावाने सुसाईड केलं. आई वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली. ओके, पुण्यातली केस आहे. आई वडील दोघी एज्युकेटेड होते. तो आय थिंक काहीतरी थर्ड इयरला की सेकंड इयरला होता इंजिनिअरिंगच्या. त्या विद्यार्थ्याने सुसाईड केलं. म्हणजे हा जो स्ट्रेस आहे ना, त्याचं प्रमाण जर का वाढलं तर तो विद्यार्थी काही करून घेऊ शकतो, स्वतःला संपू देखील शकतो. आणि तो संपू नये स्वतःला, यासाठी आपण त्याला मदत करू शकतो. येस, आपण त्याचा जीव वाचवू शकतो. ओके, कारण का स्ट्रेसची लेवल जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण स्ट्रेसची लेवल जर का वाढली तर 2 गोष्टी होतात. एक तर तो विद्यार्थी व्यसनाधीन होतो, आयदर तो विद्यार्थी स्वतःला संपून घेण्याचा प्रयत्न करतो, नाही तर तिसरं म्हणजे त्याला एखादा पॅनिक अटॅक येऊ शकतो. ओके, सो हे अतिशय भयानक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून इथे आपण एक समुपदेशक म्हणून कशा पद्धतीने काम करू शकतो हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की काउन्सिलर बनून एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणं हे खरंच एक जबाबदारी आहे आणि एक पुण्याचं पण काम आहे. कारण का पुण्याचं काम मी म्हणतोय, कारण का एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आता बघा ना, जर केतकी माटेगावकरच्या भावाला जर एखाद्या चांगल्या समुपदेशकाकडून त्याचं काउन्सिलिंग जर का झालं असतं तर त्याने सुसाईड केलं असतं का, नसतं सुसाईड केलं.
बरोबर आहे की नाही? सो हे खूप महत्वाचं आहे आपण समजून घेणं, की हे आपल्याला कुठलंही सेल्स मार्केटिंग नाहीये, हे कुठलंही आपल्याला प्रोडक्ट विकायचं नाहीये. तर आपल्याला ना अतिशय महत्वाचं काम करायचं आहे, की जी तरुण पिढी आजकाल भरकटलेली आहे सोशल मीडिया, व्यसन किंवा इतर काही गोष्टींमध्ये, त्यांना कसं आपण त्यातून बाहेर काढायचं हे काम आपल्याला करायचं आहे. ओके, क्लिअर? पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, विद्यार्थ्यांना चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात शिकवल्या जातात, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. आणि अजून एक महत्वाचा तुम्हाला भाग सांगतो, की ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला देखील होतो. ओके, एक छोटासा अभिप्राय मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संग्राम सर आहेत, ते काय म्हटले ते फक्त बघा आणि आपण पुढे जाऊया. नमस्कार, मी संग्राम कासले, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. गेली 10 वर्ष मी पत्रकार आणि समतादूत म्हणून काम करत आहे. त्याचप्रमाणे मी 3 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे शिक्षण सेवक म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची खूप आवड आहे, परंतु ती संधी मिळाली नाही. पण 8 दिवसापूर्वी फेसबुकवर मी ध्रुवा एज्युकेशनची एक ॲड पाहिली होती, विद्यार्थी समुपदेशनाची, आणि त्यामुळे मी निश्चय केला की हा कोर्स करायचा. आणि हा 8 दिवसाचा कोर्स मी केला. अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर सकपाळ सर यांनी मार्गदर्शन केलं. मुळामध्ये ऑनलाईन असलं तरी ते वर्गात बसून शिकवतायत असं मला या ठिकाणी वाटत होतं. आणि या कोर्सच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट म्हणजे मी स्वतःमध्ये काही बदल केले. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, तो सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी लवकरच स्वतःमध्ये काही बदल केले. त्याचबरोबर मी लवकरच विद्यार्थी समुपदेशनाचं केंद्र सुरू करणार आहे. तुम्हाला जर विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवायचं असेल, कारण विद्यार्थी ही भविष्याच्या दृष्टीने राष्ट्राची संपत्ती असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवण्याचा उपक्रम तुम्हाला करायचा असेल आणि तुमची मनापासून इच्छा असेल तर अवश्य या विद्यार्थी समुपदेशन कोर्सला प्रवेश घ्या. धन्यवाद. ओके, इथं लक्षात म्हणजे की हे काय आहे ते, की आपल्याला अशा पद्धतीने काम करायचं आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात आणि याचा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला पण होतो. जसं आता संग्राम सरांनी सांगितलं की माझ्याही आयुष्यामध्ये याचा मला फायदा झालेला आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. आणि हे सगळं शिकवल्याच्या नंतर अजून एक महत्वाचा विषय तुम्हाला जो शिकवला जातो तो म्हणजे काय माहितीये का, की याचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा. ओके, कारण का हे सगळं ज्ञान तुम्हाला मी दिलं. ओके, की एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करण्यासाठी कुठले टूल्स, कुठले टेक्निक्स वापरायच्या, कुठल्या केसेसला कसं हँडल करायचं, म्हणजे स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, फोबिया किंवा मोबाईल ॲडिक्शन असेल, इतर कुठलं ॲडिक्शन असेल. ओके, किंवा अगदी आता अफेअर, मुलांचं टीन एज मधले जे अफेअर्स आहेत ते अफेअर्स वाढत चाललेत. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या की कसं हँडल करायचं, पण त्याचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. की प्रॅक्टिकल सोल्युशन कसं करावं, हा एक टॉपिक असतो आपला, की याच्यामध्ये आपण काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा. ओके, त्याचबरोबर आपण काउन्सिलिंगमध्ये आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, समोरच्या विद्यार्थ्याला बोलतं कसं करायचं, त्याची मैत्री कशी करायची, किती वेळ काउन्सिलिंग करायचं, किती सिटिंग घ्यायचं, किती पैसे घ्यायचे काउन्सिलिंगचे, ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय महत्वाच्या लक्षात घ्या. आणि ह्या देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात. ओके, की जेणेकरून तुम्हाला हा कोर्स केल्याच्यानंतर तुमच्यासमोर प्रश्न नाही पडला पाहिजे की मी आता काय करू, कसं करू. ओके, माझ्या कुठल्याच विद्यार्थ्याला कधी प्रश्न पडत नाही, कारण का मी त्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय करतो, शिकवतो की बाबा आता हे जे ज्ञान तुला दिलेलं आहे त्या ज्ञानाचा अशा अशा पद्धतीने तू काय कर, वापर कर. ओके, सो प्रॅक्टिकल समुपदेशन कसं करावं हे देखील तुम्हाला शिकवलं होतं. समस्यांवरती उपाय कसे द्यायचे, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. 2 विद्यार्थी तुमच्याकडे येतील, त्या दोघांचंही समजा तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे, दोघांच्याही समस्या सेम आहेत, पण त्या दोघांचंही काउन्सिलिंग सेम होणार नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं काय, जर समस्या सेम आहेत तर दोघांचं काउन्सिलिंगही सेम झालं पाहिजे ना, असं नसतं. ओके, काय आहे ना, की त्या दोघांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्या दोघांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचं कल्चर, त्यांचं लोकॅलिटी, ओके, त्यांच्या आईवडिलांचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड, ओके, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, लक्षात घ्या. आणि यासाठी तुम्हाला मी माझ्याकडनं एक फॉर्म देणार आहे, हिस्ट्री फॉर्म ज्याला मी म्हणतो, की जिथे तुम्हाला काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करण्याच्या अगोदर संपूर्ण हिस्ट्री जाणून घ्यायची आहे. ओके, आणि त्यानुसार आपल्याला त्याचं काय करायचं असतं, काउन्सिलिंग करायचं असतं.
सो समस्यांवरती उपाय कसे द्यायचे हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. तुम्हाला काही महत्वाचे टिप्स दिले जातात, काही सिक्रेट सांगितले जातात की जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हा वाढावा आणि तुम्ही कॉन्फिडेंटली काय करावं, समोरच्याचं काउन्सिलिंग करावं. ओके. सो प्रॅक्टिकल समुपदेशन कसं करावं, समस्यांवरती कसे उपाय द्यावे, काही टिप्स, काही सिक्रेट, हे तुम्हाला कोर्सच्या व्यतिरिक्त 4 वेगळे टॉपिक ह्याच्यामध्ये शिकवले जातात की जेणेकरून तुम्हाला एक क्लॅरिटी येते किंवा बरे एक सक्षम समुपदेशक म्हणून आता मी कशा पद्धतीने काम करू शकतो. आता बऱ्याच लोकांचा अजून एक प्रश्न असतो की सर ठीक आहे, इथपर्यंत सगळं आम्हाला समजलं की आम्ही एक समुपदेशक म्हणून कसं घडू शकतो, इथपर्यंत आम्हाला सगळं कळलं, पण याच्यामध्ये आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं. येस, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं यासाठी तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन आणि जाहिरात मार्गदर्शन असे 2 टॉपिक शिकवले जातात. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बऱ्याच लोकांना एक मोठा गैरसमज असतो की सर व्यवसाय म्हटलं म्हणजे पैसे आले, बरोबर की नाही, त्यात पैसे टाकावे लागतील, गुंतवणूक करावी लागेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे की माझ्या विद्यार्थ्यांनी एकही रुपयाची गुंतवणूक न करता व्यवसाय सुरू केलेला आहे समुपदेशन क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर चांगलं अर्निंग पण केलेलं आहे. ओके. नाव, नंबर, पत्ता सगळं तुम्हाला मी देणार आहे. सो एक गोष्ट क्लिअर करा की व्यवसाय करायचा आहे मला समुपदेशन क्षेत्रामध्ये, पण त्यासाठी मला गुंतवणूक करावं लागेल तर अजिबात नाही. झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. तुम्हीही करू शकता, फक्त इच्छा पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळं मार्गदर्शन करणार आहे. क्लिअर. त्यानंतर जाहिरात मार्गदर्शन पण केली जाते, कारण का व्यवसाय म्हटलात की त्याचा आत्मा आहे जाहिरात. तुम्ही जर जाहिरात नाही केलं तर व्यवसाय होणार आहे. मग ती जाहिरात कशी करायची त्यासाठी मी तुम्हाला काही सॅम्पल ऍडव्हर्टाइजमेंट देतो. ओके. त्यानुसार तुम्ही तुमची जाहिरात बनवायची असते आणि मग ती जाहिरात कुठे पोस्ट करायची. ओके. सोशल मीडियाला असे कुठले प्लॅटफॉर्म आहेत की जिथे आपण एकही रुपया खर्च न करता लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. एवढंच नाही तर आपल्याच एरियातल्या कोचिंग क्लासेस, स्कूल, कॉलेज, इन्स्टिट्यूट पर्यंत आपण कसं पोहोचायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये केलं जातं की जेणेकरून तुम्हाला काम करताना कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. ओके. सो आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं या प्रश्नाचं उत्तर क्लिअर. आता अजून एक प्रश्न लोकांचा असतो की सर ठीक आहे, आम्हाला हेही कळलं की अर्निंग कसं करायचं हे तुम्ही आम्हाला शिकवाल, पण खरंच याच्यामध्ये संधी आहे का. तर बघा, 2006 ते 2024 17 वर्ष झाली मी काम करतोय पूर्ण वेळ, फुल टाइम हेच मी काम करतोय, माझा वेगळा व्यवसाय नाहीये. मग मला सांगा, जर संधी नसती तर मी टिकलो असतो का 17 वर्ष. आज आई वडील आहेत, मिसेस आहे, 2 मुलं आहेत मला. ओके. मुलगी माझी मोठी आहे दुर्वा, तिच्याच नावाने आपलं सेंटर आहे दुर्वा एज्युकेशन, जे तुम्ही बघताय ते दुर्वा माझ्या मुलीचं नाव आहे. ओके. सो सांगायचं तात्पर्य असं आहे की 2 मुलं, आई वडील, मिसेस, 6 लोकांचं कुटुंब आहे. मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहत आहोत, म्हणजे मी राहत आहोत आम्ही. ओके. जर मला पैसे नसते मिळाले तर मी टिकलो असतो का. नसतो टिकलो. जे आहे ते स्पष्ट सांगतो, नसतो टिकलो. सो संधी मोठी आहे मित्रांनो, तुम्ही किती वेळ देत आहात ना त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. ओके. जर तुम्ही प्रामाणिकपणे वेळ दिलात तर या क्षेत्रामध्ये खूप खूप मोठी संधी आहे, लक्षात घ्या, खूप मोठी संधी आहे. खरं सांगतो तुम्हाला, खूप मोठी संधी आहे. ओके. बघा, आज अनेक विद्यार्थी हे मानसिक आजारी झालेत, एकटेच हसतायत, एकटेच बडबडतायत. ओके. आज अनेक विद्यार्थी व्यसनाधीन झालेत, आज अनेक विद्यार्थी दिशाहीन झालेत, आज अनेक विद्यार्थी मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेलेत, आज अनेक ठिकाणी स्वतःला संपवण्याचे प्रयत्न होत आहेत, आज अनेक ठिकाणी विद्यार्थी विरुद्ध पालक स्पर्धा सुरू आहे, लिटरली स्पर्धा सुरू आहे. ओके. आज अनेक मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. ओके. आज अनेक विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये. अशा अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, लक्षात घ्या. एक केस सांगतो तुम्हाला, माझ्याकडे आलेली करिअर काउन्सिलिंग मधली. एक मुलगा, त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही झालं, त्याने फक्त 12वीच केलेलं आहे आणि 12वी केल्याच्या नंतर तो ग्रॅज्युएशन त्यांनी कम्प्लीट नाही केलं. तो असाच आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला की करेन असं तो पालकांना सांगतो, परंतु तो नोकरी नाही करत, काहीच नाही करत, घरीच बसलेला असतो. सो पालकांना काळजी की आपला मुलगा काहीच करत नाहीये, बरं ग्रॅज्युएशन पण करत नाहीये, काहीच करत नाही. सो त्यासाठी ते करिअर काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे घेऊन आले होते की सर, आमच्या मुलाने आयदर एज्युकेशन तरी पूर्ण करावं, नाहीतर कुठेतरी नोकरी करावी. ओके. ह्या 2 गोष्टी आम्हाला पाहिजेत. सो कृपया त्याचं काउन्सिलिंग करा. ओके. आता या केसमध्ये मी जेव्हा काउन्सिलिंग सुरुवात केली तेव्हा त्या विद्यार्थ्याचा जो दृष्टिकोन आहे शिक्षणाकडचा
तो खूप वेगळा होता. ओके, व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतो ते, व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. मी त्याला म्हटलं की बाळा, कसं आहे ना की तुझ्या आई वडिलांची इच्छा आहे की तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं, की जेणेकरून तू उद्या कुठे नोकरीसाठी गेला असता तिथे ग्रॅज्युएशन लागतं, बरोबर की नाही. सो तुझ्या प्रोफाईलमध्ये तुझं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे. तर त्या विद्यार्थ्याने मला काय सांगावं की सर, एज्युकेशन डझंट मॅटर, म्हणजे नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा आयुष्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी एज्युकेशनची काय गरज आहे. तर म्हटलं असं कसं बाळा, एज्युकेशन गरजेचं आहे ना. जर शिक्षण नसेल तर आपण कसं पुढे जाऊ शकतो. तो बोलतो सर, तुम्हाला माहिती आहे का धीरूभाई अंबानी यांचं एज्युकेशन काय होतं ते. तर म्हटलं हो माहिती आहे. तो बोलतात की सर तो चौथी नापास होते ते. ओके, ते चौथी होते पण आज रिलायन्स इंडस्ट्री, करोडोची रिलायन्स इंडस्ट्री त्यांनी उभी केली. ओके, सर तुम्हाला सचिन तेंडुलकर माहिती आहे का, 10वी फेल, गॉड ऑफ क्रिकेट आहे तो. अक्षय कुमार 12th आहे, हॉटेलमध्ये काम करत होता, आज स्टार आहे बॉलिवूडचा, करोडोची अर्निंग आहे. सो एज्युकेशन डझंट मॅटर सर, असं मला वाटतं. ही समजूत, हा दृष्टिकोन, हा विचार कोणाचा आहे, आजच्या तरुण पिढीचा, लक्षात घ्या. त्यांनी पुढे जाऊन मला काय सांगितलं माहितीये का, की सर तुम्हाला माहितीये का युट्यूबर्स म्हणून पण लाखो रुपये कमवतात. युट्यूबला व्हिडिओ बनवायचे, रील्स बनवायचे, त्यातून पण लाखो रुपये कमवता येतात. काय गरज आहे एज्युकेशनची. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला तुम्हाला इथे एवढं आहे की आज संधी खरंच खूप मोठी आहे. तुम्ही किती वेळ देत आहात त्याच्यात सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. कारण का आजच्या मुलांच्या समस्या खूप वाढत चालल्यात, दिवसाने वाढत चालल्यात. ओके, मी नंतर माझ्या पद्धतीने त्याचं काउन्सिलिंग केलं की एज्युकेशन का महत्वाचं आहे. ओके, किंवा ग्रॅज्युएशन का महत्वाचं आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आजच्या कंडिशनला, इन 21 काय म्हणतात सेंचुरी. ओके, हे मी माझ्या पद्धतीने सगळं त्याला तिथे दिलं. तुम्हालाही शिकवलं जातं आपल्या कोर्समध्ये. सो संधी खूप मोठ्या मित्रांनो, मला सांगत आता एवढंच आहे की तुम्ही कशा पद्धतीने ह्या क्षेत्राकडे बघताय हे खूप मॅटर करतं. ओके, आणि मग याच्यात मी एक स्पष्ट सांगतो, हा माझा वेबिनार आहे, जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही. जसं इतर ठिकाणी सांगितलं जातं की अरे हा एक कोर्स केला की तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, तुम्ही फ्लॅट घ्याल, तुम्ही करोडपती होणार. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रामाणिक वेळ देणं गरजेचं आहे, आणि तो जर तुम्ही दिलात तर एक ना एक दिवस तुम्हाला रिझल्ट मिळेल. ओके, आणि त्यासाठी मी नेहमी सांगतो की लगेच तुम्हाला आहे ती नोकरी, व्यवसाय सगळं बंद करण्याची गरज नाहीये. पार्ट टाइम मध्ये हे काम सुरू करा. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, रविवारी एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग घ्या. कोणाला शनिवार रविवारी सुट्टी असते, शनिवार रविवारी एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग घ्या. काही लोक सकाळी 7 ते दुपारी 3 अशा शिफ्टची नोकरी करतात, तर तुम्ही 3 नंतर फ्री असा तेव्हा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग घ्या. तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग घ्या. हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमच्याकडे केसेस वाढवा. जिथे तुम्ही एक काउन्सिलिंग करता तिथे 2 काउन्सिलिंग करा, आणि हळूहळू काय करा, या क्षेत्रामध्ये इन व्हा. ओके, आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या पगारा इतका पैसा ह्याच्यातून मिळायला सुरुवात होईल, त्या दिवशी तुम्ही बिनधास्त निर्णय घ्यायला मोकळे. येते लक्षात. पण लगेच आपलं आहे ते सगळं सोडून, म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं नाही. ओके, हे सत्य कधीच कोण कुठल्या वेबिनारमध्ये सांगत नाही, पण मी सांगतो कारण का मला कोणाच्याही भावनांशी व्यवसाय करायचा नाहीये, लक्षात घ्या. येते लक्षात. सो एक गोष्ट लक्षात घ्या की संधी खरंच खूप मोठी आहे, करोडो विद्यार्थी आहेत की ज्यांना आपल्या काउन्सिलिंगची गरज आहे. पण इथे आपण वेळ देणं खूप गरजेचं आहे, आणि तो जर काही वेळ तुम्ही दिलात तर नक्कीच तुम्हाला नाव, पैसा, ओके, आनंद, समाधान, प्रतिष्ठा, स्टेटस सगळं मिळतं. तुम्हाला सगळं मिळतं, काहीच हरकत नाही. मला आतापर्यंत 17 ते 18 पुरस्कार मिळालेले आहेत. आत्ता 2 एप्रिलला पण एक पुरस्कार मला जाहीर झालेला आहे, त्याचं पण वितरण अंधेरी या ठिकाणी होणार आहे. सो सांगा तात्पर्य असे की हे काम चांगलं आहे. ओके, तुम्ही समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकता. इथे लक्षात. सो संधी खरंच खूप मोठी आहे, तुमच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. ओके, चलो पुढे जाऊया. या कोर्सचे फायदे काय काय आहेत ते आपण थोडक्यात बघूया. स्वतःच्या मुलांसाठी याचा जबरदस्त फायदा होतो. स्वतःचे सेंटर तुम्ही सुरू करू शकता, तुमच्या नावापुढे समुपदेशक लिहू शकता. तुम्ही विद्यार्थी पालक नातेसंबंध, ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थी शैक्षणिक अडचणी, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन, विद्यार्थी वर्तणूक समस्या, या सगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंग तुम्ही करू शकता. तुम्ही तुमची नोकरी, व्यवसाय सगळं सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार हे काम करू शकता. तुम्ही शाळा, कॉलेज, क्लासेस, सोसायटी, सामाजिक संस्था ते विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन शिबिरं घेऊ शकता. माझे अनेक विद्यार्थी शिबिरं घेतात, कोर्सेस घेतात. तुम्हाला मी पुढे पुराव्यासहित दाखवणार आहे.
ओके, सो तुम्हीही करू शकता. त्याच्यानंतर हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही इयत्ता 7वी पासून 15वी पर्यंतच्या त्याच्यात पुढील सर्व डिप्लोमा डिग्री पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करू शकता. मग तो विद्यार्थी मराठी मीडियमचा असो, सेमी इंग्लिशचा असो, इंग्लिश मीडियमचा असो, तो कॉन्व्हेंटचा असो, तो इंटरनॅशनल स्कूलचा असो, कुठलाही असो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला या कोर्स बरोबर एक लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम दिली जाते. ओके. ज्ञानी बना, यशस्वी बना, शिका, कमा, प्रगती करा. ओके. ही टॅगलाईन आहे. म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा समुपदेशक म्हणून आमच्याकडे काम सुरू करता, तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपली संस्था दर महिन्याला वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण तुम्हाला देतं. ओके. आत्तापर्यंत आम्ही अनेक विषयांचं प्रशिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये 5 दिवसीय योग शिबिर असेल, प्राणायामाचं शिबिर असेल, मेडिटेशनचं शिबिर असेल. ओके. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर असेल, पुष्पाक्षी उपचाराचं शिबिर असेल, म्युझिक थेरपीचं शिबिर असेल, 5 दिवसीय योग आरोग्य शिबिर असेल, व्यसनमुक्तीचं शिबिर असेल, भगवद्गीता व दैनंदिन जीवन, म्हणजे अनेक शिबिरांचं आतापर्यंत आम्ही आयोजन केलेलं आहे, करत आहोत आणि करत राहू. ओके. ध्येय निश्चितीचं शिबिर आपलं आता झालं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं शिबिर आता आपलं झालं, त्याच्यानंतर ह्याचं संमोहनशास्त्राचं शिबिर आपलं झालं, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचं शिबिर आपलं झालं. म्हणजे दर महिन्याला वेगवेगळ्या तज्ञांच्या माध्यमातून वेगळा विषय तुम्हाला शिकवला जातो की जेणेकरून तुमचा सर्वांगीण विकास होणं खूप गरजेचं आहे. कारण का तुमचा सर्वांगीण विकास झाला तरच तुम्ही समाजामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कराल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आमच्याकडे कोर्स केलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या अभिप्रायामध्ये तुम्ही बघू शकता की ते सांगतात की सरांकडे कोर्स केल्याच्या नंतर आतापर्यंत इतक्या विषयांचं प्रशिक्षण आम्हाला मिळालं की तेवढं जर आम्ही बाहेर गेला गेलो असतो तर कमीत कमी ₹1,00,000 टाकावे लागले असते. पण सरांकडे एकही रुपया न टाकता आम्हाला हे सगळं शिकायला मिळालं, तेही मोफत. सो तुम्ही हे सगळं शिकू शकता, काहीच अडचण नाही. ओके. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर तुमचे सगळं लिगली आहे का, तुम्ही सगळं सांगताय सो हे लिगली आहे का. तर येस, आपले सगळं लिगली आहे. हे आपलं सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर आपलं सगळं हे ISO सर्टिफाईड आहे. त्याच्यानंतर एवढंच नाही तर आपण जवळपास 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहोत शासनाच्या. मग त्याच्यामध्ये नीती आयोग असेल, आयुष मंत्रालय असेल, ह्युमन राईट्स असेल, स्किल इंडिया असेल. ओके. आपण सगळ्याशी कनेक्टेड आहोत. लवकरच आपण WHO आणि RCI ह्या 2 संस्थांशी आपण असोसिएट होत आहोत. आणि हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं जातं ते आपल्या संस्थेचं दिलं जातं. ओके. आपण कुठल्याही युनिव्हर्सिटीचं, कुठल्या कॉलेजचं सर्टिफिकेट देत नाही, तर आपण आपल्या संस्थेचं सर्टिफिकेट देतो आणि त्या संस्थेच्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, नीती आयोग, स्किल इंडिया, आयुष मंत्रालय ह्या सगळ्यांचा लोगो असेल आणि या सर्टिफिकेटवरती तुम्ही बिनधास्त एक काउन्सिलर म्हणून काम सुरू करू शकता. तुमची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती असेल. तुमचं स्वतःचं सेंटर देखील सुरू करू शकता, त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती असेल. क्लिअर. बघा, आतापर्यंत आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेले आहेत. त्यांच्या जाहिराती मी तुमच्या समोर दाखवतो आहे. त्यांचे नंबर्स पण तिथे दिले आहेत, त्यांचे पत्ते पण तिथे दिले आहेत. ओके. आमचे अनेक विद्यार्थी एक ट्रेनर म्हणून पण काम करत आहेत. बघा, ह्या अंजली मॅडम आहेत. नाग्या महादू एक कातकरी समाजातील क्रांतिकारक यांच्या नावाने ओळखले जाणाऱ्या वसतिगृहात समुपदेशक म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. समुपदेशक म्हणून माझे पहिले पाऊल. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आनंद महादेव सर. धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली. 500 फी ठेवली आहे, उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. हे आनंद सर आहेत, त्यांची जाहिरात आहे, त्यांचा हा नंबर आहे. ओके. हे सौरभ सर आहेत, ते कोचिंग क्लासवाले आहेत. त्यांच्या अनेक ब्रांचेस आहेत, माटुंगा, टिळकनगर, मुलुंड, नाशिक, बऱ्याच ठिकाणी त्यांनी ब्रांचेस आहेत. त्यांनी हा अभिप्राय दिलेला आहे. ओके. पुढे जाऊया. ह्या सावनी मॅडम आहेत. थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं तितकं या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. ओके. ह्या जयश्री मॅडम आहेत. त्यांचं म्हणणं काय बघा, सर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केलं आणि मला ₹500 प्रमाणे मानधनी मिळालं. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे. समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत करता आली, याबद्दल आनंद तर आहेच. पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि कुटुंबातले प्रॉब्लेमही खूप छान पद्धतीने हाताळता येतात, याचाही मला आनंद आहे. आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी देखील आहे. ओके. मगाशी तुम्ही संग्राम सरांचा अभिप्राय पाहिलात. ओके. त्यात त्यांनी पण तेच म्हटलंय की ह्या कोर्समुळे मला स्वतःच्या लाईफमध्ये पण बराचसा फायदा झाला, बरोबर की नाही. सो
ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही देखील अनुभवू शकता. बरं, हे सगळे ह्या सगळ्यांचे अभिप्राय व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता. म्हणजे बऱ्याच लोकांना हे खोटं पण वाटू शकेल की सर हे असं टायपिंग करून तर कोणी खोटं सांगतं, बरं की नाही. सो काही टेन्शन नाही, तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत, ह्या सगळ्यांचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. तुम्ही तिथे त्यांना जाऊन फोन करू शकता. जसं की आता जयश्री गुरव मॅडमचा तुम्ही अभिप्राय बघितलात बघा. ह्या जयश्री गुरव मॅडम आहेत हडपसर पुणे, 9527239275 हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके, तुम्ही आनंद मादे सरांचा तुम्ही अभिप्राय बघितलात की सर 500 रुपये मला मिळाले. ओके, बघा हे आनंद मादे सर, त्यांचा पण नंबर दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे ना जे काय ते सत्य आहे, खरं आहे. व्हेरीफाईड करा, पटलं तर ठीक आहे, नाही तर कुठली जबरदस्ती नाहीये. ओके, जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही देखील ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता, काही टेन्शन नाहीये. हे दिलीप भिले सर आहेत, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे 8वी ते 10वीच्या 2000 मुलांना ध्येय, मोबाईल, व्यसन, लैंगिक विषयावरती शनिवार रोजी मार्गदर्शन केले. हे रवींद्र सर आहेत, मडगाव येथील नारायणगाव पिपले इंग्लिश स्कूलमध्ये 1 दिवसांसाठी त्यांनी कार्यक्रम घेतला. ओके, त्याच्यानंतर ह्या मिताली मॅडम आहेत, ह्या प्रिया मॅडम आहेत. देवेंद्र सरांचा अभिप्राय बघा काय आहे ते, की खूप छान मार्गदर्शन केले, आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाज कार्याचं आहे. ओके, स्नेहल मॅडम आहेत. मी सगळ्यांचेच अभिप्राय वाचत बसत नाहीये, मी थोडंसं फास्ट घेतोय. स्नेहल मॅडमच्या अभिप्रायामध्ये बघा काय सांगितलंय, सर हा कोर्स करून मला खूप काही गुपित समजले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कशा प्रकारे काउन्सिलिंग करायचे हे सर्व खूप सोप्या प्रकरणे समजून सांगितले, ह्या कोर्समध्ये समजले. थँक्यू सर. ओके, करिअर मार्गदर्शन भाग 2 फारच छान आहे. ओके, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर ह्या डॉक्टर स्मिता आहेत, खूप छान आहेत, मला शाळांमधून मार्गदर्शनासाठी बोलवतात, त्यात खूप उपयोग होतो असं त्यांचं म्हणणं आहे. मी शुभरेषा नावाने सेंटर चालू केलेलं आहे. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ओके, भरत तठे सर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया. कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेचसे डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केले की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन हे खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. म्हणजे जे मी मागासपासून तुम्हाला सांगतो की आपल्या समाजामध्ये संधी खूप मोठी आहे, लाखो करोडो विद्यार्थी आहेत, ह्या प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. मग ते एज्युकेशनल काउन्सिलिंग असेल, करिअर काउन्सिलिंग असेल, बिहेवियर काउन्सिलिंग असेल, रिलेशनशिप काउन्सिलिंग असेल, किंवा आपण असं म्हणूया की पर्सनॅलिटीचं काउन्सिलिंग असेल. ओके, टीनेजचं प्रॉब्लेम असेल, प्रत्येकाला गरज आहे, पण समाजामध्ये समुपदेशकच नाहीयेत. इथे लक्षात, इथे बघा त्यांनी अजून एक म्हटलं की अशा पद्धतीने पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्व सांगण्यात यशस्वी झालो व लोकांना कार्यक्रम खूप आवडला. खूप खूप धन्यवाद सर. ओके, ही सगळी मंडळी काही एक्सपर्ट नव्हती, त्यांना मी एक्सपर्ट केलंय. ओके, तुम्ही जर बघत असाल त्या सगळ्यांनी मान्य केलंय की सर पहिल्यांदा. ओके, सो मी नेहमी एकच सांगतो की जर तुमची इच्छा असेल ना, तुम्ही सक्षम आहे तुम्हाला घडवायला, तुम्ही इच्छुक आहात का सक्षम म्हणून समुपदेशक म्हणून घडायला, हे तुम्ही स्वतःला विचारायचं आहे. इथे लक्षात, हे तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे. बघा मनीषा मॅडम, शारदा इंग्लिश काय शारदा मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत. ओके, आज माझा पहिला उपक्रम झाला, ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली. ओके, सो अनेक अनेक विद्यार्थ्यांचं तुम्ही बघत असाल की सगळे म्हणतात की सर हे माझं पहिली ऍक्टिव्हिटी आहे, तुमच्यामुळे झालं. सो मी सक्षम आहे तुम्हाला घडवायला, पण तुम्ही सक्षम आहात का घडण्यासाठी, हे स्वतःला तुम्ही विचारा. आणि जर का तुम्ही सक्षम असाल तर येस, तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ओके, हे संजय सर आहेत, त्यांचा अभिप्राय बघा. सर मी तुमच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी घेतलेल्या समुपदेशनाची पावती आहे. या परीक्षा अगोदर ही मुलगी खूप डिप्रेशन मध्ये होती, कॉलेजमध्ये जायला नको म्हणत होती, कोणाशीही बोलत नव्हती, घाबरलेली होती. मला भेटल्यानंतर ती कॉलेजमध्ये जायला तयार झाली आणि ही युनिव्हर्सिटी एक्झाम देऊन कॉलेजमध्ये सेकंड आली. ओके, सेकंड आली, हा तिचा रिझल्ट आहे. ओके, जर आवडलं असेल तर ग्रेट टाईप करा किंवा थंब द्या, की हे कार्य आपल्याला करायचं आहे, हे कार्य आपल्याला करायचं आहे. जर त्या मुलीला त्या डिप्रेशन मधून जर का संजय शिंदे सरांनी बाहेर काढली नसती तर कदाचित हा रिझल्ट आला नसता, किंवा कदाचित त्या मुलींनी काहीतरी सुसाईड वगैरे केलं असतं. ओके, खरं खोटं बिनधास्त युट्यूबला जा, संजय शिंदे सरांना सर्च करा. हे बघा, हे संजय शिंदे सर पुण्यातले. ओके, ते तिथे पुण्यामध्ये काम करतात, चांगल्या पद्धतीने काम करतात. बिनधास्त व्हेरीफाय करा, बिनधास्त व्हेरीफाय करा. हे काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे माझं सांगत तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला की हे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम करायचं आपल्याला. आपल्याला स्वार्थातून परमार्थ करायचं आपल्याला. आपल्याला आजच्या तरुण पिढीला घडवायचंय. त्यामुळे खरंच खूप चांगलं कार्य करायचं आपल्याला.
इथे लक्षात, हे संजय शिंदे सर. ओके, येस, ग्रेट ग्रेट, खूप लोकांनी मेसेज केलेला आहे. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, येस, तुम्हीही करू शकता, तुम्हीही करू शकता. बघा, हे रवींद्र पोटदुखे सर अकोला आहे, यांचं फ्री स्कूल आहे. ओके, ह्या वर्षा सोनाने मॅडम यांचं पण स्कूल आहे. आपल्याकडे बरेचसे टीचर्स, प्राध्यापक, ऍडव्होकेट, सीए, त्याच्यानंतर बरेच म्हणजे छोट्यातला छोटा व्यक्ती, अगदी नोकर जाते, मोठ्यातले मोठे सगळे आपल्याकडे आहेत, लक्षात घ्या. आणि सगळेजण खूप छान पद्धतीने कार्य करतात. तुम्ही पण करू शकता, त्याला काहीच अडचण नाही. अनेक डॉक्टर्स आहेत आपल्याकडे, अनेक ऍडव्होकेट्स आहेत आपल्याकडे, लक्षात घ्या. ओके, ते कार्य करतात आणि तुम्ही पण करू शकता, काहीच हरकत नाही. ओके, पण पुन्हा पुन्हा तेच तेच की ही इच्छाशक्ती खूप गरजेचं आहे. सो ग्रेट, चलो, खूप लोकांनी मेसेज केला की ग्रेट सर. ओके, चलो, ग्रेट ग्रेट. मग आता थोडस आपण पुढे जाऊया की हे सगळं शिकायला किती जण तयार आहेत. त्यांनी आता येस टाईप करायचं आहे. ओके, येस टाईप करायचं आहे. चला, मी आता अभिप्राय थांबवणार आहे, कारण हे सगळेच अभिप्राय मी वाचत बसलो आपला खूप वेळ जाईल. हे सगळं शिकण्यासाठी किती जण तयार आहेत, आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. ओके, बघा, सुदर्शन सरांनी आता हा प्रोग्राम घेतला मुरुडमध्ये. ओके, त्याचा हे फोटो आहेत बघा सगळे. ओके, प्रताप सरांचा हा अभिप्राय आहे. प्रताप सरांनी प्रताप सरांच्या अभिप्राय मधला ना एक आपण 2-3 लाईन फक्त मी वाचून दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे. बघा, त्यांनी काय सांगितलं, आतापर्यंत जवळपास 25 कार्यक्रम घेतले. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या मी काय बोलतो ते. किती कार्यक्रम घेतले प्रताप सरांनी? 25. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून 5,000 दिले जाते. किती? 5,000. आता 25 गुणिले 5,000 कॅल्क्युलेट करा बरं. हे नोकरीला आहेत, तिथे त्यांना पगार आहे. हे वैयक्तिक समुपदेशन करतात, त्याची फी वेगळी घेतात, आणि प्लस अशा पद्धतीने कार्यक्रम घेतात, त्याची फी वेगळी. म्हणजे 3-3 ठिकाणून ते काय करतात, उत्पन्न मिळवतात. त्यांनी एक वाक्य सांगितले बघा, एका वाक्यात सांगतो. काय सांगितलं त्यांनी? बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो हे तुमच्याकडून शिकलो. आणि हाच प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना केला की तुमच्याकडे बुद्धी आहे, क्षमता आहे, टॅलेंट आहे, सगळं काय, फक्त त्या बुद्धीचा वापर करून आपण पैसा कसा कमवायचा ते प्रामाणिकपणे चांगल्या क्षेत्रातून. ओके, हे ज्याला शिकायचं आहे ना त्यांनी यस टाईप करा, असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, कारण का तुम्ही सगळे टॅलेंटेड आहात, तुमच्याकडे सगळ्यांकडे बुद्धी आहे चांगली, फक्त त्याचा वापर आपल्याला काय करायचा आहे, ह्या क्षेत्रासाठी करायचा आहे. ओके, आपल्याला कुठलंही बोलबच्चनगिरी करायची नाहीये, कुठलंही प्रोडक्ट विकायचं नाही, कुठलं सेल्स मार्केटिंग नाही करायचं, तर या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करायचं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला काय करायचं आहे, अर्निंग करायची आहे. म्हणजेच काय, स्वार्थातून परमार्थ. स्वार्थ काय की आपल्याला पैसे मिळाले पाहिजे, आणि परमार्थ काय की त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये आपण त्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवायचं आहे, आयुष्य घडवायचं आहे. ओके, आणि हे स्वार्थातून परमार्थ करण्यासाठी तुम्ही सगळे इच्छुक आहात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं कौतुक. कारण का मला अनेक लोकांचे जवळपास 65 मेसेज आलेले आहेत की येस सर, आम्ही तयार आहोत. ओके, सो धन्यवाद की तुम्ही तयार दाखवलीत, इच्छा दाखवलीत, कारण हे खूप गरजेचं असतं. लक्षात घ्या, इच्छा तिथे मार्ग, आवड तिथे सवड, बरोबर की नाही, आणि हे खूप गरजेचं आहे. सो मग हा कोर्स कसा आहे, याचं स्वरूप कसं आहे, हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो आणि आपल्या वेबिनारचा शेवट करतो. ओके, बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं शिकण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाहीये, लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाहीये. ओके, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमच्या वेळेनुसार हे सगळं शिकू शकता. येस, आपली एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आपले सगळे व्हिडिओ आहेत, आणि ते व्हिडिओ तुम्हाला दिले जातात. यासाठी तुम्हाला तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा असतो, आणि तो पाठवल्याच्या नंतर आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आमच्या वेबसाईटवरती करतो, आणि तुम्हाला एक युजर आयडी, पासवर्ड आणि आमच्या वेबसाईटची लिंक व्हॉट्सअपला पाठवतो. आणि तिथे तुम्ही तुमचा युजर आयडी, पासवर्ड टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर डॅशबोर्ड येतो. दिवस पहिला, दिवस दुसरा, अशा पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड आल्याच्या नंतर बघा, दिवस पहिला संस्था परिचय, महत्वाचे काही असे 2 व्हिडिओ आहेत. दिवस दुसऱ्याला क्लिक केलात की समुपदेशन परिचय, विद्यार्थी समुपदेशन, असे 2 व्हिडिओ आहेत. दिवस तिसऱ्याला क्लिक केलात की शैक्षणिक समुपदेशन भाग 1, शैक्षणिक समुपदेशन भाग 2, अशा पद्धतीने हा 8 दिवसांचा 16 व्हिडिओंचा हा कोर्स आहे. इथे लक्षात की ज्याचा अभ्यास तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, तुम्ही रात्री झोपताना अभ्यास करा. सकाळी उठल्यावरती वेळ आहे, सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला रविवारी संपूर्ण दिवस वेळ आहे, तुम्ही रविवारी संपूर्ण दिवस अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता, अशी याला सुविधा आहे. येते लक्षात. बरं, याचा अभ्यास कसा करायचा, याची एक सिस्टीम आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक वही आणि पेन विकत घ्यायचा आहे. ओके, त्या वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे की मला एक सक्षम समुपदेशक बनायचं आहे. क्लिअर? त्याच्यानंतर वहीच्या दुसऱ्या पानावरती
दिवस पहिला असं लिहायचं आहे. दिवस पहिला लिहिल्याच्या नंतर दिवस पहिल्याचे 2 व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आणि ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला त्या व्हिडिओतून काय समजलं हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहून काढायचं आहे. ओके, तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला लिहून काढायचं आहे. म्हणजे तुम्ही मराठीत लिहा, हिंदीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, म्हणजे ज्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्ट आहात त्या भाषेमध्ये तुम्हाला तुमच्या नोट्स काय करायच्या आहेत, लिहून काढायच्या. ओके, त्याच्यानंतर पुढच्या पानावरती दिवस दुसरा. त्या दिवस दुसऱ्याचे 2 व्हिडिओ बघा आणि बघितल्याच्या नंतर त्यात तुम्हाला काय समजलं ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय करा, लिहून काढा. क्लिअर? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हा 16 व्हिडिओंचा अभ्यास करायचा आहे. ओके, मग हा अभ्यास असाच का करायचा, तर त्याच्या मागची काही कारण आहेत, ती पण समजून घ्या. कारण का बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये शिकता येतं का, तर शिकता येतं. हे सगळे अभिप्राय, हा सगळा रिझल्ट याचाच आहे. पण तो का रिझल्ट आला, तर त्यांनी मी जे सांगितलं ना ते फॉलोअप केलं, ऐकलं, समजून घेतलं. सो तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला पण हा रिझल्ट येऊ शकतो. ओके, कसं आहे ना, अभ्यास करत असताना वही पेन घेतल्याशिवाय अभ्यासाला बसायचं नाही आणि त्याचबरोबर आपण एअरफोन घेऊन पण बसणं खूप गरजेचं आहे. ओके, वही पेन आणि एअरफोन ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास करायला बसत असताना वेळ काढून अभ्यास करायला बसा. गरज नाहीये की रोज 2 तास 3 तास अभ्यास करणं. मी म्हणेन अर्धा तास करा, पाऊण तास करा, पण तो प्रामाणिकपणे करा. टीव्ही बघत असताना, जेवत असताना, ट्रॅव्हलिंग करत असताना, गप्पा मारत असताना अभ्यास करायचा नाही. ओके, एवढंच फक्त तुम्ही जर का माझं फॉलोअप केलं तर तुम्ही देखील सक्षम समुपदेशक बनाल याची 100% गॅरंटी. आणि जर नाही बनलात तर माझ्याकडनं रिफंड पॉलिसी आहे आपल्याकडे. इथे लक्षात, रिफंड पॉलिसी आहे की नाही सर मला तुमच्या कोर्सचा फायदा झाला नाहीये, मला माझी रजिस्ट्रेशन चार्जेस परत करा. ओके, पण ही सिस्टीम जर तुम्ही फॉलो केली तर गॅरंटी आहे माझी की तुम्हाला 100% फायदा होईल. की अभ्यास करत असताना वही पेन घेऊन बसणं, एअरफोन लावून बसणं हे खूप गरजेचं आहे. आणि सायंटिफिक वे तुम्हाला मी सांगतो की सायन्स काय सांगतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असताना 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर करता तेव्हा तुम्हाला ते जास्त आकलन होतं. आणि म्हणून तुम्हाला मी जे सांगतोय की वही पेन आणि इयरफोन ते त्यासाठीच आहे, कारण का तुम्ही या पद्धतीने अभ्यास केलात तर तुम्ही डोळ्याने बघताय, कानाने ऐकताय, तोंडाने वाचताय, 3 ज्ञानेंद्रिय तुम्ही वापरताय. डेफिनेटली तुम्हाला चांगलं ग्रास्पिंग होईल. सायन्स पुढे जाऊन हे सांगतं की जे तुम्हाला 100% आकलन झालंय ते तुम्ही जर का लिहून काढलं तर ते कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहतं. आणि तेच मी तुम्हाला सांगतोय की फक्त व्हिडिओ बघू नका, ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जे समजले लिहून काढा, कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहील. की जेणेकरून तुम्ही कॉन्फिडेंटली काय कराल, काम सुरू कराल. क्लिअर? सो ही सायंटिफिक पद्धत मी तुम्हाला सांगितली ती अतिशय गरजेची आहे. सो हा अभ्यासक्रम तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल आणि तो तुम्ही बघू शकता आणि तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ऍड केलं जातं. म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात अजून एक प्रश्न असू शकतो की सर तुम्ही म्हणताय की ऑनलाईन रेकॉर्ड व्हिडिओ आम्ही आमच्या वेळेनुसार बघायचे, पण जर काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल त्याचं काय, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. आत्ता तुम्ही वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात, तो वेबिनारच्या ग्रुप मधून तुम्हाला रिमूव्ह केलं जातं ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आणि तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. आणि त्या मेन ग्रुपमध्ये ऍड केल्याच्या नंतर तिथे 2 नंबर आपल्या ऍडमिनला आहेत. तुम्ही कधीही फोन करू शकता, मेसेज करू शकता, तुमचे प्रश्न, तुमची शंका सगळं विचारू शकता. त्या ग्रुपमध्ये आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. मी काही जनरल मिटिंग्स घेत असतो, काही शिबिरं घेत असतो, इतर विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटी तिथे शेअर केल्या जातात की जेणेकरून तुम्हाला चालना मिळते, प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं. कोण कुठे काय करतंय, कशा पद्धतीने काम करतंय हे तुम्हाला कळतं. लक्षात घ्या. ओके, सो मी पुन्हा पुन्हा रिपीटेडली एवढंच सांगेन की ही एक चळवळ आहे, प्रामाणिकपणे चळवळ आपण चालवत आहोत. तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवत आहोत. ओके, सो या चळवळीमध्ये तुमचं मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ मनपूर्वक स्वागत करतोय. ओके, आता ह्या कोर्सला ऍडमिशन कसं घ्यायचं, त्याची प्रोसेस काय ते तुम्हाला सांगतो. बघा, हा 16 व्हिडिओचा कोर्स आहे. एका दिवसाला 2 व्हिडिओ, असे 8 दिवसांचे 16 व्हिडिओ आहेत. हे 16 व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता. पण काही लोकांच्या मनात प्रश्न असेल की सर हे 8 दिवसातच बघावे लागतात का, म्हणजे माझ्या नोकरीमुळे, माझ्या व्यवसायामुळे जर का मला हे 8 दिवसात बघणं शक्य नाही झालं तर काय, तुमचे व्हिडिओ बंद होतील का, त्याला काही एक्सपायरी आहे का, व्हॅलिडिटी आहे का. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या व्हिडिओना कुठल्याही पद्धतीने एक्सपायरी नाहीये, व्हॅलिडिटी नाहीये. ओके, संपूर्ण कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लाईफ टाईम दिले जातात. तुम्ही ते 8 दिवसात बघा,
तुम्ही ते 20 दिवसात बघा, 30 दिवसात बघा, 90 दिवसात बघा, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तुम्ही बघा, रिपीटेडली बघा, पण बघा. इथे लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं होतं. 10 ते 12 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती एक PDF स्वरूपात सॉफ्ट कॉपी पाठवली जाते सर्टिफिकेटची. तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता आणि एकदा का तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही तुमच्या नावापुढे समुपदेशक म्हणून लिहू शकता, तुमचं स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू करू शकता. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गरज नाहीये त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्याची. तुम्ही तुमच्या घरातून पण सुरू करू शकता. तुम्ही होम व्हिजिट करून काउन्सिलिंग करू शकता. तुम्ही स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन काउन्सिलिंग करू शकता. तुम्ही तुमचं काम, तुमचं अर्निंग सुरू करू शकता. इथे लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम वापस सहकार्य केलं जातं. म्हणजे एखाद्या केसमध्ये तुम्हाला जर का काही अडचण आली की सर नाही कळत आहे की एकदा ऑलरेडी काउन्सिलिंग केली आहे, 2दा केली, पण रिझल्ट नाही आहे, सो थोडंसं गायडन्स करा. नक्कीच तुम्हाला लाईफ टाईम वापस सहकार्य केलं जाईल. तुमच्याकडनं कुठली कन्सल्टिंग चार्जेस, सर्व्हिस चार्जेस मागितले जाणार नाहीत. तुम्हाला मोफत अपडेट दिले जातात. ओके. तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जातं. तुम्हाला लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम दिली जाते, ज्याच्यामधून वेगवेगळे विषय तुम्हाला शिकले जातात. आता आमचं NLPचं प्लॅनिंग चाललंय की NLP आयदर मग ग्राफॉलॉजी, नाहीच तर मग मेडिटेशन, बघूया कुठल्या ट्रेनर उपलब्ध होत आहेत त्यानुसार आपण आयोजित करणार आहोत. त्याच्यानंतर न्यूमरोलॉजीचं पण आपलं प्लॅनिंग चालू आहे. ओके. सो दर महिन्याला आपण काय करत असतो, वेगवेगळे विषय तुम्हाला शिकवत असतो की जेणेकरून तुमचा सर्वांगीण विकास होणं खूप गरजेचं आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि यासाठीच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल की जिथे तुम्हाला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी फ्रीमध्ये अटेंड करायला मिळतील. ओके. आता ह्या सगळ्याची फी किती आहे ती तुम्हाला मी सांगतो. ओके. पण ह्या सगळ्याची जी फी आहे ती तुम्हाला भरायची नाहीये. येस, तुम्हाला ह्या कोर्सची जी फी तुमच्या समोर दिसते ती तुम्हाला भरायची नाहीये. का भरायची नाहीये, कशामुळे भरायची नाहीये, तर आपली उद्दिष्टे काय आहेत, जी लोक सुरुवातीपासून आहेत त्यांना माहिती असतील, मी दाखवली होती आपली उद्दिष्टे. ओके. जे लेट आहेत त्यांना माहिती नसतील, तर आपल्या संस्थेची काही उद्दिष्टे आहेत. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट की सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं उद्दिष्ट तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं. आणि चौथं उद्दिष्ट व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणं, प्रेरणा देणं. मित्रांनो, ही 4 उद्दिष्टे घेऊन आपण काम चालू केलेलं आहे. ओके. सो ही 4 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी आपण ही जी काय कोर्सची फीज आहे ती घेत नाही. ओके. मग हे फ्रीमध्ये आहे का, तर फ्रीमध्ये पण नाही आहे. कारण का, फ्रीमध्ये जेव्हा आम्ही दिलं तेव्हा त्याच्यातून आम्हाला रिझल्ट जो आला तो फक्त एवढा झाला, तो फक्त मनस्ताप. कारण का, फ्रीमध्ये दिलेल्या कुठल्याच गोष्टीची आज लोकांना किंमत नाही आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे. मी अनुभवातून सांगतोय तुम्हाला. ओके. त्याच्यामुळे फ्री पण नाहीये. बघा, तुम्हाला इथे एक ना सिक्रेट सांगतो. जर मला पैसेच कमवायचे असते, ओके, जर मला पैसेच कमवायचे असते तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा प्रोफाईल इनफ आहे. ओके. म्हणजे माझा युट्यूब चॅनल, त्याच्यावरती अनेक फॉलोअर्स आहेत. ओके. तिथे अनेक डॉक्टर्स, ॲडव्होकेट्स, पोलीस ऑफिसर, शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासवाले, प्री स्कूलवाले, सगळ्यांचे अभिप्राय आहेत. ओके. सगळ्यांच्या सक्सेस स्टोरी आहेत. हा प्रोफाईल ना इनफ आहे. मी हा प्रोफाईल दाखवून सहज तुमच्याकडनं ना ही 10,000, 15,000, 20,000 फी काढू शकतो. अगदीच कमीत कमी नाही म्हटलं तर तुम्हाला 6,000 फी पण मी सहज काढू शकतो. इथे लक्षात मला काय म्हणायचं ते, ही 6,000 फी कशी काढायची याचं देखील मला चांगलं ज्ञान आहे, लक्षात घ्या. पण मला हे नाही करायचंय. ओके. बघा ना, तुम्ही जर का हा प्रोफाईल मी दाखवला, आज माझ्या फेसबुकला गेलात तर तिथे पण तुम्हाला हजारो फॉलोअर्स देतील. तिथे तुम्हाला बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज दिसतील, तिथे अभिप्राय दिसतील. तुम्ही गुगलला गेलात तर तिथे पण सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की हा प्रोफाईल इनफ आहे तुमच्याकडून 6,000 रुपये काढण्यासाठी. मला सहज कोणी 6,000 रुपये देईल, पण मी ती करणार नाही. का? कारण का मला पैसे कमवणे हा उद्देश नाहीये, हे मी तुम्हाला स्पष्ट करतोय. कारण का, मी पाहिलंय मार्केटमध्ये मित्रांनो की काल परवा ह्या क्षेत्रामध्ये आलेले लोक पण 15-15, 20,000 रुपये फी घेतात. काल परवा आलेले. 2006 ते 2024 17 वर्ष झाली मी काम करतोय. पण आपण समाजाप्रती काहीतरी देणेकरी आहोत याची जाणीव मला आहे. त्याचबरोबर मला समाजामध्ये पैसे कमवायचे नाहीयेत, तर मला समाजामध्ये विद्यार्थी घडवायचे आहेत. ओके. सक्षम विद्यार्थी घडवायचे आहेत. कारण का, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण किती जरी म्हटलं तरी आपण लाखो करोडो विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करू शकत नाही, याची जाणीव मला झालेली आहे.
मी कितीही म्हटलं मी खूप मोठा ज्ञानी आहे, मी खूप मोठा टॅलेंट आहे, पण मी लाखो करोडो विद्यार्थ्यांमध्ये पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकत. मग मला आता फक्त एवढंच कार्य करायचं की माझ्याकडे असलेलं ज्ञान, माझ्याकडे असलेला अनुभव हा मला तुम्हाला द्यायचा आहे आणि तुम्हाला घडवायचं आहे, तुम्हाला मला आता मोठं करायचं आहे. ओके. आणि हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून तुम्हाला ही फी भरायची नाही, पण मग काहीतरी भरायचं आहे. ओके. सो मी एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो की फी भरून किंवा पैसे भरून हा कोर्स करायला, हे कार्य करायला किती जण तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा आणि आपण शेवटाकडे जाणार आहोत. कारण का, फी म्हटलं की लोक लेफ्ट होतात, मागे हटतात की नाही पैसे भरून नाही करायचं. तुम्हाला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये पण सांगितलंय की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं असेल, यशाच्या शिखरावर जायचं असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला पेरावं लागेल. फक्त आयुष्याकडून जीवनाकडून अपेक्षा ठेवून जगू नका. त्या अपेक्षा तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा तुम्ही पेराल. ओके. सो पेरलं तरच उगवतं असं भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय, बरोबर की नाही? आणि म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला करतो की किती जण फी भरायला तयार आहेत? त्यांनीच येस टाईप करायचं आहे. ओके. की येस सर, आम्ही फी भरून हे सगळं कार्य करायला तयार आहोत. ओके. बघा, परिस्थितीला कुरवात बसू नका, मनस्थिती बदला. परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही, आणि म्हणून वेळेला जपा. ही वेळ आहे, ही संधी आहे. ओके. सो तिला जपा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके. चलो ग्रेट. मला जवळपास 52 लोकांनी मेसेज केला की येस सर. ओके. स्वागत तुम्हा सगळ्यांचं आणि शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. ओके. की तुम्ही ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहात, तुम्ही स्वार्थातून परमार्थ करायला तयार आहात. ओके. तुम्ही आजच्या तरुण पिढीवरती काम करायला तयार आहात, तुम्ही सक्षम आणि सुदृढ भारत घडवण्यासाठी तयार आहात, बरोबर की नाही? डॉक्टर अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचं असेल तर आजच्या मुलांवरती काम करा, आणि ते काम करण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आणि शुभेच्छा. ओके. मग याचे रजिस्ट्रेशन चार्जेस किती आहेत ते तुम्हाला मी आता दाखवतो आणि शेवटाकडे होतो. बघा, जी व्यक्ती खरंच प्रामाणिकपणे हे कार्य करायला तयार आहे त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. ओके. तुम्हाला संपूर्ण फी मध्ये 50% सवलत दिली जात आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 रुपये भरायचे आहेत. ओके. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जर गेलात ना आपल्या फॅमिलीला घेऊन, तर सहज ही रक्कम निघून जाते. पण त्याच 2,999 रुपये तुम्हाला एक संधी आहे स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची. एक संधी आहे स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याची, एक संधी आहे स्वतःचं एक वेगळं स्टेटस निर्माण करण्याची. ओके. सो या संधीचा फायदा घ्या. क्लिअर? मग आता ह्याची प्रोसेस कशी आहे, तर तुम्हाला 9699367299 याला तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएम करू शकता. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. सो तुम्ही याला फी पाठवू शकता, आणि पाठवल्याच्या नंतर, ओके, पाठवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला वैयक्तिक मेसेज करायचा आहे, तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी. ओके. तुम्ही नाव ईमेल आयडी पाठवल्याच्या नंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. फोन करण्याची काहीच गरज नाही आहे. ओके. सो याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. जर कोणाला क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर ती देखील सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही मेसेज करू शकता. ओके. सो तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडू शकतो. ओके. आणि अतिशय महत्वाचं की ही जी ऑफर आहे ती ऑफर फक्त आणि फक्त त्याच विद्यार्थ्यांना, त्या सभासदांना मिळणार आहे जे सभासद आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील. येस, आपली ही ऑफर लिमिटेड पिरियडसाठी आहे. ओके. सो तुम्ही खरंच जर का प्रामाणिकपणे ह्या चळवळीमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असाल, तुमच्या तालुका, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या शहरामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल, तर मी सक्षम आहे तुम्हाला घडवण्यासाठी. ओके. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पण रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्हा सगळ्यांच्या चॅटबॉक्समध्ये एक मेसेज आलाय बघा, की तुम्हाला आपल्या कोर्सबद्दल काही प्रश्न असेल, काही शंका असेल, तर खालील नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. येस, मेसेज करा, फोन लगेच करू नका, कारण की मी आता ऑफिसमध्ये आहे, मी आता ऑफिस बंद करणार आणि घरी निघणार आहे. ओके. सो फोन उचलता येणार नाही मला ट्रॅफिकमधून. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, नक्कीच तुम्हाला तिथे समाधानकारक उत्तर दिलं जाईल माझ्या स्टाफकडून. ओके. काही प्रमाणात मी पण तुम्हाला उत्तर देईन, आणि जर समाधानकारक तुम्हाला जर का उत्तर मिळालं तरच तुमच्या नावाची नोंदणी करा, तरच आपल्या कोर्सला ऍडमिशन घ्या, अन्यथा कुठलीही जबरदस्ती नाहीये. क्लिअर? अन्यथा कुठलीही जबरदस्ती नाहीये. पण आता ऑनलाईन मध्ये आपण इथे कुठलेही प्रश्न उत्तर घेत नाहीत, कारण का आपला ऑलरेडी वेळ जास्त झालेला आहे. ओके. सो याचा स्क्रीनशॉट सगळ्यांनी घेतलात?
ओके. सो तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडू शकतो. ओके. काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल तर एकदा मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला नक्कीच सहकार्य केलं जाईल. ओके. सो तुम्ही वेळात वेळ काढून आजचा हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड केला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक, आभार आणि धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करतो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, असं शिकत राहा, ज्ञानी बना, यशस्वी बना. अज्ञानी राहाल तर अपयशी बनाल. सो ज्ञानी बना एवढंच सांगतो आणि आजचा वेबिनार इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. आभारी आहे. आभारी आहे.